सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 23,515 छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना ही सुरू करून 75,000 कोटीचं बजेट त्यासाठी तरतूद केलंय. 1 कोटी ग्राहकांना याच्यामध्ये घरावरच्या छतावरती सौर ऊर्जा संयंत्र बसवण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची योजना माननीय पंतप्रधानांनी जाहीर केली आणि आपल्या राज्यात देखील सुरू आहे. सभापती महोदया, या निमित्तानं खऱ्या अर्थानं ही योजना सुरू असताना आपल्या भागामध्ये त्याला प्रतिसाद देखील मिळत असताना आपल्याला दिसतोय आणि खऱ्या अर्थाने ही पंतप्रधान सूर्यघर मुफ्त बिजली योजनेच्या अंतर्गत आपल्या राज्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री यांनी अतिशय सविस्तरपणाने उत्तर दिलेलं आहे. परंतु निश्चितच याच्यामध्ये काही प्रश्न निर्माण होत आहेत की डीबीटी करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर साधारणपणे ही डीबीटी प्रक्रिया किती कालावधीमध्ये सुरू होईल आणि याच्यामध्ये जो काही इन्व्हर्टर वापरला जातो सोलर पॅनलच्या खाली तो मेड इन चायनाचा आहे, तो मेड इन इंडियाचा इन्व्हर्टर लागेल काय? आणि प्रश्न क्रमांक 3 सभापती महोदया, यासाठी एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये 1,73,272 अर्जांची नोंदणी झाली, परंतु आतापर्यंत फक्त 11,788 ग्राहकांनाच आपण या संदर्भामध्ये जोडणी देऊ शकलो आणि ते पॅनल बसू शकलो. म्हणजे साधारणपणे याच्यामध्ये 7% एवढ्या प्रमाणामध्ये काम करण्यात आले. आणि त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यामध्ये देखील 23,664 ग्राहक यामध्ये पोर्टलवर ग्राहक आलेले आहेत आणि त्याच्यापैकी 2,241 लोकांनीच फक्त अशा पद्धतीचे पॅनल बसवण्यात आलेले आहेत. तिथे देखील 10% प्रतिसाद मिळालेला आहे. आणि म्हणून या निमित्तानं माझा तिसरा प्रश्न असा आहे की प्रचार आणि प्रसार अतिशय लाभदायक आणि ग्राहकांना उपयुक्त अशी असलेली योजना याच्यामध्ये प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टिकोनातून काय कारवाई केली जाईल, एवढ्या या निमित्ताने 3 प्रश्न. सन्माननीय सदस्य प्राध्यापक राम शिंदेजींनी जो प्रश्न या ठिकाणी विचारला, खरोखर ही अतिशय चांगली योजना आहे की ज्या योजनेच्या अंतर्गत जे 300 युनिट पर्यंत जे लोक वीज वापरतात त्यांना तर मोफत वीज या ठिकाणी मिळणार आहे. ही जी काही PM सूर्यघर योजना, या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारने या ठिकाणी रूफटॉप सोलरची ही योजना आहे आणि त्यासोबत नेट मीटरिंगची देखील आहे. म्हणजे जास्ती जर तुम्ही वीज तयार केली तर तुम्हाला त्याच्यावर पैसे देखील कमवता येतील, अशा प्रकारची योजना आहे. आता याच्यामध्ये आपण जे काही विविध प्रश्न विचारले आहेत त्याच्यामध्ये जवळपास 14,046 ग्राहकांनी आतापर्यंत 57.93 मेगावॅट क्षमतेचे सोलर रूफटॉप यंत्रणा ही आता इन्व्हर्टर सहित सुरू केली आहे. त्याच्यामध्ये त्यांना जे काही डीबीटीने पैसे द्यायचे आहेत तर त्यात जवळपास 62 कोटी रुपयाची रक्कम ही ऑलरेडी डीबीटीच्या माध्यमातून आपण त्यांना अदा केली आहे. जवळपास 8,176 ग्राहकांना एकूण 110 कोटी रुपये आपल्याला त्या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून द्यायचे आहेत. म्हणजे जवळपास 60% रक्कम आता शिंदे साहेब आपण ऑलरेडी दिलेली आहे. उर्वरित रक्कम देखील लवकरात लवकर त्या ठिकाणी देण्यात येईल. नागपूर जिल्ह्यामध्ये 11,337 ग्राहकांनी पोर्टलवर अर्ज केला होता. त्यापैकी 10,061 ग्राहकांनी प्रक्रिया फ्री भरणा केलाय आणि आता यापैकी 2,622 ग्राहकांनी त्या ठिकाणी 11.35 मेगावॅट क्षमतेचे सोलर रूफटॉप यंत्रणा इन्व्हर्टर सहित कार्यान्वित केली आहे. आणि हे जे आपण इन्व्हर्टरच्या संदर्भात बोललात तर या संदर्भात ते चायनीज घ्यायचे का इंडियन घ्यायचे वगैरे असा काही कुठलाही आपला त्याच्यात काय म्हणतात त्यांच्यावर सक्ती नाहीये. तर MERCने इन्व्हर्टरचे स्पेसिफिकेशन तयार केले आहेत आणि त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे कुठल्याही कंपनीचा इन्व्हर्टर हा आपण घेऊ शकतो. आपल्याकडे ते इन्व्हर्टर बनतात, त्यामुळे ते ग्राहकांवर सोडलं आहे. म्हणजे याचं जे काही संयंत्र लावायचं आहे किंवा सोलर लावायचं आहे हे काही आपली कंपनी येऊन लावत नाही, ते ग्राहकच त्या ठिकाणी लावतात. आणि त्याचे जे काही वेंडर्स आहेत
ते इम्पॅनल्ड आहेत, त्यांच्या माध्यमातून ते लावण्याचं काम त्या ठिकाणी चालतं आणि म्हणून त्याही संदर्भात कुठलीही सक्ती आपण करत नाहीये. यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शेवटी सरकार किंवा केंद्र सरकार याच्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून त्यांना सबसिडीची रक्कम देते. त्यामुळे आपण एकदा अप्रूव्ह केलं की त्या वेंडरकडनं लावून घेण्याची जबाबदारी त्यांची आहे. ही गोष्ट खरी आहे की आता जेवढे अप्रूव्ह केले आहेत त्या तुलनेनं कमी लागलेले आहेत. हे अधिक एक्सपिडाइट कसे करता येतील हा आपला प्रयत्न आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काही याचा जो केंद्र सरकारचा जो पोर्टल आहे त्या पोर्टलमध्ये काही अडचणी आल्या होत्या, त्याच्यामुळेही काही काम थांबलं होतं. आता मी स्वतः पुढाकार घेऊन माननीय केंद्रीय मंत्र्यांकडे त्या संदर्भातली एक बैठक करून दिली. त्या बैठकीनंतर त्यात ज्या काही सुधारणा ग्राहक हिताच्या आणि वेंडर हिताच्या दोन्ही ज्या काही त्या ठिकाणी सुचवल्या त्या सुधारणासहित ते पोर्टल पुन्हा एकदा कार्यान्वित होत आहे. त्यामुळे या योजनेला आता अधिक गती आपल्याला द्यायची आहे. गती दिल्याचा फायदा आपल्याला देखील असा आहे की जवळजवळ यामध्ये जर योग्य लाभार्थी निवडून त्यांचं आपण त्या ठिकाणी सोलर रूफटॉपचं फिटिंग करून दिलं तर 3,000 कोटी रुपयाची जी क्रॉस सबसिडी आहे ती क्रॉस सबसिडी आपली देखील वाचणार आहे. आणि म्हणून ही माननीय प्रधानमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना आपण अतिशय तत्परतेने महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लागू करतो. जयंत पाटील. सभापती म्हणजे योजना चांगली आहे, पण माननीय उपमुख्यमंत्र्यांना मी सांगू इच्छितो की या डोंगर भागात आणि आदिवासी भागात अजून वीज गेली नाही फॉरेस्टच्या अडथळ्यामुळे आणि त्याच्या बाकीच्या गोष्टीमुळे. तर त्याबाबत प्राधान्य याच्यामध्ये त्या भागामध्ये देण्यात येईल का? आणि आतापर्यंत जे सोलर पॅनल बसवण्यासाठी शासनाकडून किती लाभार्थी ग्राहक खात्याची अनुदानाची रक्कम भरणा करण्यात आलेली आहे? मी जसं सांगितलं की आतापर्यंत या ठिकाणी 14,000 ग्राहकांनी 57 मेगावॅट क्षमतेचे रूफटॉप सोलर इन्व्हर्टर सहित सुरू केले आहेत. या सगळ्यांना मिळून आपल्याला 110 कोटी रुपये एवढी सबसिडी देणं होतं. त्यापैकी 62.41 लाख 62 कोटी 41 लाख एवढी सबसिडी अदा करण्यात आली आहे. आपण जो दुसरा मुद्दा केला त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की फॉरेस्टच्या अडचणींमुळे ज्या ठिकाणी आपल्याला लाईन नेता येत नाही असे जे पाडे आहेत किंवा त्या ठिकाणी वस्त्या आहेत या ठिकाणी ऑलरेडी आपण सोलर दिलेला आहे. त्याच्यामुळे या योजनेमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे काही ना काही प्रमाणात, जो काही लाभार्थीचं कॉन्ट्रीब्युशन अर्थात त्याला त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त मिळत आहे, पण त्या भागामध्ये तर आपण कुठलंही कॉन्ट्रीब्युशन न घेता त्या ठिकाणी अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी दिली आहे. पण तिकडनंही या संदर्भात मागणी आली तर यात त्यांनी कुठलंही जॉग्राफिकल रिजन स्टेट असं काही ठेवलं नाहीये. सिंगल पोर्टलवर कोणालाही त्या ठिकाणी अर्ज करता येतो. पहिल्या टप्प्यात 1 कोटी या ठिकाणी लाभार्थी त्यांनी ठरवलेले आहेत. त्याच्यामध्ये आता तरी महाराष्ट्र अतिशय वेगाने पुढे चाललेला. सभापती महोदय, सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची ही एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि जिल्हा राज्याचे उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री देवेंद्रजींनी पुढाकार घेतलेला आहे. जो राम शिंदे साहेबांनी प्रश्न विचारला होता की प्रसिद्धी प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून करताय, परंतु त्याचा उपयोग ज्या लाभार्थ्यांपर्यंत नीट पोचायला पाहिजे तो सभापती महोदय होत नाही. आणि त्याच्यामुळे एक स्पेसिफिक जर यंत्रणा उभी केली की त्यांनी एवढं टार्गेट पूर्ण केलं पाहिजे, त्याच्यासाठी जर यंत्रणा उभी केली तर हे गतीनं होऊ शकतं. जसं की साहेबांनी आता सांगितलं की इन्व्हर्टर सहित यंत्रणा लावून घ्यायची जबाबदारी त्यांची असते. आपण डीबीटीचे पैसे देतो, पण जर ती जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही तर त्यांच्यावर काही कारवाई करू किंवा काही निर्बंध अशा प्रकारचं जर आपण टाकलं तर ते लावून घेतील, नाही तर डीबीटीचा जो आपला पर्पज आहे तो सर्व होणार नाही. तर त्या दृष्टीनं काय करणार आहात, करू शकता का, अशा प्रकारचा एक प्रश्न आहे. आणि दुसरं सभापती महोदय, आपल्याला एक कल्पना आहे नॅशनल पार्क मध्ये आदिवासी पाडे आहेत, तिकडे त्या कोर्टाच्या आदेशामुळे किंवा फॉरेस्ट असल्यामुळे त्यांना विजेचं कनेक्शन देता येत नाही आतमध्ये. तर त्या 16 आदिवासी पाड्यांवर जर एखाद्या तिथल्या मोकळ्या जागेत अशा प्रकारची सौर ऊर्जा यंत्रणा बसवली तर त्या गरीब आदिवासींना त्या ठिकाणी वीज जाईल. कारण आजही मुंबई सारख्या शहरात, आर्थिक राजधानी असलेल्या शहरात ते विना विजेचे साहेब राहतात, हे दुर्दैव आहे.
तर त्या दृष्टीने आपण काही सूचना देऊन यावर काही करता येईल का, अशा प्रकारची विनंती आहे. सन्माननीय दरेकर साहेबांनी जो पहिला मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, तर जवळपास महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 100 पेक्षा जास्त वेंडर आहेत आणि अजूनही एम्पॅनलमेंट त्याचं चाललेलं आहे. ज्याला एम्पॅनल करायचं त्याला एम्पॅनल करता येतं आणि नियम असा आहे की एकदा तुमचा जो काही अर्ज आहे हा मंजूर झाला आणि त्यानुसार तुम्ही प्रोसेसिंग फी भरली की त्यानंतर तुम्हाला ते काम करता येतं या वेंडरकडनं आणि त्यानंतर त्याची सबसिडी तुम्हाला मिळते. त्यामुळे जर काम केलं नाही तर ती सबसिडी काही मिळणार नाही, त्याचे टप्पे ठरलेले आहेत. म्हणून कोणीतरी सबसिडी घेऊन गेलं आणि काम करणार नाही अशा प्रकारची अवस्था याच्यामध्ये नाही. आपण जे नॅशनल पार्क मधल्या आदिवासी पाड्यांच्या संदर्भात सांगितलेलं आहे ही गोष्ट खरी आहे की नॅशनल पार्क मध्ये त्या ठिकाणी विजेचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला तयार करता येत नाही. पण तरी देखील मागच्या काळामध्ये स्पेशल केस म्हणून त्या ठिकाणी काही विजेची जोडणी दिली, परत फॉरेस्टने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. हे सातत्यानं चालू असतं. त्यामुळे आपण जी सूचना दिली आहे त्याची व्यवहार्यता तपासून घेता येईल आणि ती व्यवहार्य असेल तर निश्चितपणे केलं जाईल. सन्मानित सदस्य आमशा पाडवी. पंतप्रधान साहेबने चांगली योजना आणली आहे. माझ्या अतिदुर्गम भागामधले मागेही मी विषय मांडला होता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये दडगाव, अक्कलकुवा 255 गावांना अजूनही वीज पुरवठा झालेली नाही. म्हणून जर सोलर पॅनल जे आणला आहे याच्याने जर त्या भागात 100% आपण हे योजना जर राबवली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे का अतिदुर्गम भागात जे आदिवासी समाजाचा लोक राहतात त्याच्यात मोठ्या प्रमाणात वीज आजपर्यंत पोहोचली नाही, तिथे प्राधान्याने द्यावे एवढीच माझी विनंती आहे. की जिथे ऑफ ग्रिड कनेक्टिव्हिटी आपण दिलेली आहे किंवा ज्या ठिकाणी ग्रिड कनेक्टिव्हिटी पोहोचली नाही म्हणून आपण त्या ठिकाणी सोलरायझेशन केलेलं आहे, अशाही भागांमध्ये जर याची मागणी असेल तर प्राधान्याने निश्चितपणे ते करण्यात येईल. सन्माननीय अभिजित वंजारी. सभापती महोदय, केंद्र सरकारनं डीबीटी प्रणाली यासाठीच अस्तित्वात आणली की व्यक्तिविरहित आणि फाईल विरहित त्या लाभ जो आहे थेट त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे. या प्रश्नाच्या माध्यमातून नागपूरमध्ये या सोलरच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेकांनी त्या पोर्टलवर अर्ज केला. त्यांचं त्या ठिकाणी तो अर्ज मंजूर झाला, परंतु त्यांना प्रत्यक्षामध्ये क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून ती डीबीटीच्या माध्यमातून त्यांना तो लाभ मिळाला नाही, अनुदान मिळालं नाही. तर तो लवकरात लवकर आपण देणार का, हा एक प्रश्न. याच्याशिवाय डीबीटी आणि महाआयटी मध्ये मध्यंतरी टेक्निकल एरर आला होता. जवळजवळ 17-18 दिवस या सगळ्या डीबीटी प्रणाली ही बंद होती. केवळ सोलर पॅनल नाही तर सर्व विभागाच्या ज्या काही योजना आहेत लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या संदर्भामधल्या त्या डीबीटीच्या माध्यमातून ही लवकरात लवकर व्हावी ही अपेक्षा आहे. परंतु दुर्दैवाने कुठलीही योजना त्या डीबीटीच्या मार्फत त्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर पैसे मिळत नाही. उलट एक वर्ष, दीड वर्ष ते पैसे मिळत नाही. तर या संपूर्ण यंत्रणेमध्ये त्याला व्यवस्थित कार्यान्वित आपण सरकार हे करणार का, हा माझा या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न आहे. पहिल्यांदा तर या योजनेमध्ये जे पोर्टल आहे ते केंद्र सरकारचं आहे आणि जसं मी सांगितलं की त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या होत्या, म्हणून आम्ही त्या अडचणींच्या संदर्भात आणि ते अधिक सुलभ कसं करता येईल या संदर्भात केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांच्यासोबत एक बैठक झाली. त्यानुसार त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा केल्या आणि आता जवळपास ते कार्यान्वित झालेलं आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम येणार नाही. राज्याचं जे डीबीटी पोर्टल आहे त्यात आपण जी म्हणता, मला त्याची कल्पना नाही आहे त्याच्यात काही जर ब्रीच आला असेल, पण एवढं सांगू शकतो की अतिशय रोबस्ट अशा प्रकारचं आपण पोर्टल तयार केलेलं आहे. आपल्या जवळजवळ सगळ्या योजना आपण डीबीटीवर आणलेल्या आहेत. त्या योजनांमध्ये नीट आपण लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचवतो आहोत. आपण जो काही इन्सिडेंट सांगितला त्याची आता माझ्याकडे माहिती नाही, मी ती माहिती नक्की घेईन. सन्माननीय भाई जगताप. बरी आपला याच्यामध्ये प्रवीण दरेकरांनी आणि आमशा पाडवीने जो हे केला होता त्यातला तो छोटासाच भाग आहे. आणि आपण उत्तरामध्ये पण असं म्हणाला आणि ते खरं पण आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंट हे काय आपल्या पूर्णतः आपल्या अधिपत्याखाली नाही. एन्व्हायरमेंट असेल, फॉरेस्ट असेल, हे सगळे केंद्राच्या याच्यामध्ये आहेत. परंतु आपल्याला सगळ्यांनाही माहिती आहे महाराष्ट्रामध्ये हा जास्त हे आहे. आदिवासी विभाग मुंबई सारख्या शहरामध्ये 27 पाडे आहेत तिथे याच्यामध्ये नॅशनल पार्क मध्ये, आणि हे नेहमीच वंचित राहिलेले आहेत. ना आपला निधी वापरता येत,
आणि त्यामुळे माझी विनंती राहील आणि ते सरकारने करावं अशी माझा आग्रह सुद्धा राहील, फक्त मुंबई पुरतं नव्हे तर सगळ्या आदिवासी पाड्यामध्ये, की तिथे सरकारने केंद्र सरकारला सांगून किंवा त्या विभागाला सांगून ह्या आवश्यक ज्या या आहेत मूलभूत सुविधा आहेत त्याच्यासाठी त्यांनी जर शिथिलता दिली तर मला असं वाटतं की हा प्रश्न सुद्धा निकाली निघेल. याच्यापुरता मर्यादित आम्ही बोलतोय, सौर ऊर्जाच्या बाबतीमध्ये बोलतोय. आपल्याला हे माहित असेल की कित्येक आदिवासी पाडे इथलेच मुंबईतले कित्येक वेळेला बिबट्याचे शिकार तेच होतात. आपण त्याच्यावर तेवढ्या पुरतं हे करतो, दुर्दैव आपलं हे आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही पुढचं काही करता येत नाही. आणि म्हणून आपल्या समोर घडणाऱ्या ह्या घटना आहेत त्या लक्षात घेऊन विशेष आपण एकदा मागे हे केलेलं होतं याची मला कल्पना आहे. तशाच पद्धतीने या 27 आदिवासी पाड्यांसाठी ही सौर ऊर्जा ही जी योजना आहे ही खूप चांगली आहे. त्याचं स्वागतच झालंय, संपूर्ण देशामध्ये त्याचं स्वागत झालेलं आहे. आणि म्हणून ती तिथे लागू व्हावी यासाठी राज्य शासन विशेष असं काही हे करणार आहे का, प्राविधान करणार आहे का, आणि मग आमदारांचा निधी असेल तिथे वापरून तिथे त्यांना निदान सुरक्षितता, त्यामुळे लांब लांब पाडे आहेत आणि मध्येच कुठेतरी जाताना मुलाला कुठेतरी तो बिबट्या हे खातो, त्या महिलेला खातो, सकाळी ह्याला जात असताना प्रातर्विधीला जात असताना अशा शेकडो घटना घडलेल्या आहेत. आणि म्हणून यासाठी जसं पूर्वी एकदा विशेष असा ड्राईव्ह आपण घेतला होता, विशेष असं प्रावधान केलं होतं, तशा पद्धतीचं आपण करणार का? खरं म्हणजे भाई याच्यातला मुख्य प्रश्न हा आहे की हे जे काही नॅशनल पार्क आहेत तर जे काही आपले कायदे आहेत आणि सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिले आहेत त्या निर्णयांमुळे या पार्कमध्ये आपल्याला कोणाला ठेवताच येत नाही. म्हणजे ते जेवढे लोक राहतात ते सगळे त्या ठिकाणी इल्लीगल आहेत अशा प्रकारचा त्याचा निर्णय त्यांनी दिलेला आहे. म्हणून मागच्या काळात आपण यांच्या पुनर्वसनाकरता एक जागा देखील पार्कमध्येच पण पार्कचा भाग नाही अशी आपण आयडेंटिफाय केली. त्याच्यामध्ये आपण हाही निर्णय घेतला की आदिवासी समाज हा काही मल्टी स्टोरी घरांमध्ये जाणार नाही, त्यामुळे त्यांना बसकी घरं द्यायची, त्यांना अंगण द्यायचं, अशा प्रकारचा देखील तो एक आपण हे तयार केलेला आहे. त्यामुळे त्या संदर्भात पुढच्या काळात त्याच्यावर कारवाई होईल. पण तोपर्यंत यांना या योजनेचा लाभ देता येईल का असा प्रयत्न आपण करू. आता जे दुर्गम भागामध्ये विशेषतः जे आदिवासी आहेत आणि त्यात जे PVTG आहेत त्यांच्याकरता केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केलेली आहे. त्या योजनेच्या अंतर्गत स्पेसिफिकली त्यांना सोलरायझेशन करणं, अगदी 4 घरांचा देखील जर वस्ती असेल तर तिथपर्यंत रस्ता नेणं, ग्रीड कनेक्टिव्हिटी नेणं, आणि ग्रीड कनेक्टिव्हिटी होऊ शकत नसेल तर शाश्वत सोलर कनेक्टिव्हिटी नेणं, अशा प्रकारची एक प्राईम मिनिस्टर साहेबांनी योजना केली आहे. त्यामुळे म्हणून मी फिजिबिलिटीचं याकरता बोललो की आपले जो पैसे पण आहेत, करायची नियत पण आहे, पण कायदा जे करू देत नाहीये त्यातनं काय आपल्याला मार्ग काढता येईल तर तशा प्रकारची फिजिबिलिटी त्याची तपासून आपण सांगितलं त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला जाईल. शशिकांतजी शिंदे, आता काय माहिती प्रश्न एक मिनिटात प्रश्न विचारा. एवढं सांगणार आहे की आपण ग्रामपंचायतीच्या हद्दीमधली जी गावठाण आहेत, जागा आहेत, शासकीय जागा, त्याच्यावर आपण जिल्हाधिकाऱ्यांनी हा सौर ऊर्जेचा प्रकल्प केलेला आहे. आता भाडं नाममात्र देतात, त्यामुळे ग्रामपंचायतीला उत्पन्न होत नाही. त्यांची मागणी आहे की या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या मधून त्यांच्या गावाला वीज मोफत देणार का, हा एक, किंवा भाडं वाढवून देणार का. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपण त्या ठिकाणी ही सौर ऊर्जा कुसुम योजनेअंतर्गत आपण घेतली होती. राज्य शासनाचा सेफ विलेज लिस्ट मध्ये तालुके घेतलेले आहेत, त्या तालुक्यामध्ये काही ठराविकच गावं घेतलेली आहेत. लिस्ट जी जाहीर, आता खटावमध्ये 4च गावं घेतलेली आहेत. तशी सेफ विलेज गावाची संख्या तुम्ही वाढवणार का, हा एक विषय. आणि दुसरा विषय असा आहे की 1 एकर पर्यंत आपण 3 HP ची मोटर बसवतो बोरवेलला वगैरे, आणि पाणी उचलत नाही, त्याची क्षमता वाढवण्यासाठी काही निर्णय सोलरच्या माध्यमातून घेणार का? आता या दोन्ही प्रश्न जे शशिकांतजींनी विचारले त्याचं ब्रीफिंग माझ्याकडे नाही आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की निश्चितपणे हे पडताळून पाहण्यात येईल आणि मी विभागाला सांगेन. यातलं जसं गावाला आपण सांगितलं की त्यातनं काही मदत मिळाली पाहिजे, तर पुढच्या काळामध्ये आपल्याला टॅरिफ ठरवताना गावाकरता काय करता येईल का की ज्यातनं गावाला त्यातनं कमी पैशात वीज मिळेल किंवा मोफत मिळेल किंवा 2 पैसे मिळतील, अशा प्रकारचा विचार हा निश्चितपणे करण्यात येईल. आणि दुसरं आपण पंपाच्या संदर्भात जे सांगितलं त्याची व्यवहार्यता तपासण्यात येईल. मनीषा ते काय
प्रश्न या अनुषंगाने असा आहे की शहरी भागांमध्ये मोठ्या सोसायटीज आहेत, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, तर यासाठी आपण एखादी योजना आगामी काळात आणाल का, ज्याच्यामुळे शहरी भागात देखील सोलरायझेशनला प्रोत्साहन मिळेल आणि सोसायटीसाठी काही लावले पुण्यामध्ये तर प्रत्येक ठिकाणी तशा प्रकारची योजना आहे आणि त्याच्यामध्ये जर काही सुधारणा हव्या असतील तर त्या देखील करता येतील. विक्रम काळे, आधीकडे फ्लॅट घेतानाच ग्राहक पण बंधन घालतो की सोलरवरचं ठेवा. नाही, सभापती महोदय, पंतप्रधान सूर्यघर वीज योजना जी नवीन आणलेली आहे ती अत्यंत सर्वसामान्य ग्राहकासाठी सुद्धा चांगली आहे. पण मंत्री महोदय, याच्यामध्ये जे 3 किलोवॅट पर्यंत जर घेतलं तर सबसिडी 78,000 रुपये आहे. सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबाची जरी वीज आकार आपण त्या ठिकाणी वापर पाहिला तर तो 3 किलोवॅटच्या पुढे जातो, 5 किलोवॅट पर्यंत. त्यामुळे याची मर्यादा वाजवून ती 5 किलोवॅट आपल्याला करता येईल का, आणि ह्याची सबसिडी आहे ती 78,000. म्हणजे 3 किलोवॅट पर्यंत जरी आपण त्या ठिकाणी सोलार बसवलं तर ते आज त्याचं 2.25 लाख रुपये खर्च येतोय सभापती महोदय, 2.25 लाख रुपये. त्यामुळे याचाही विचार आपण केला पाहिजे आणि त्या दृष्टीने हे अनुदान, म्हणजे आता जसं अनेक योजनांमध्ये राज्य सरकार सुद्धा स्वतःचा वाटा देतं, तेव्हा प्रधानमंत्री सूर्यघर आणि मुख्यमंत्री सूर्यघर असं करून काय आपल्याला या ठिकाणी नवीन योजना आणता येईल का. आणि दुसरं, मंत्री महोदय, याला अधिक प्रोत्साहन द्यायचं असेल तर काय होतं सभापती महोदय की सगळीकडे आपण पाहतोय सोलार पॅनल बसलेले आहेत, पण जे 10 युनिट मला लागतात पण मी 25 युनिट निर्माण करतोय तर ते 15 युनिट फक्त डिपॉझिटच होतात मंत्री महोदय. त्याचा कुठलाही लाभ त्या ग्राहकाला मिळत नाही. म्हणजे एकीकडे आपण प्रायव्हेट कंपनीकडून वीज खरेदी करून घेतो पैसे देऊन, आणि हे जर ग्राहकाचं वीज आपल्याकडे जमा होत असेल तर त्याचं पण बेनिफिट त्याला मिळालं पाहिजे ना, म्हणजे अजून त्याच्यामध्ये आपल्याला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे या दृष्टीनं काही सरकार पाऊल उचलणार आहे का? सध्या तरी सूर्यघर हे प्रधानमंत्र्यांनाच देण्याचा निर्णय झालेला आहे. मुख्यमंत्र्यांना अद्याप तरी सूर्यघर देण्याचा निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री आले की मग उपमुख्यमंत्री येतातच, एकावर 2 फ्री आहेत. पण आपण जर बघितलं तर जवळपास 300 युनिट जे म्हटलंय याच्यामध्ये आपल्याकडे 2.14 कोटी ग्राहक आहेत 300 युनिटच्या. त्यामुळे आता आपण पसारा वाढवण्याच्या ऐवजी पहिल्यांदा 300 युनिटवर कॉन्सन्ट्रेट करणं, हे फोकस करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये नेट मिटरिंग आहे. नेट मिटरिंग असल्यामुळे सिंगल फेज ग्राहकाला 4,000 रुपये आणि 3 फेज ग्राहकाला 10,000 रुपयाची ऍडिशनल बचत आहे. त्यामुळे आपण जे म्हणताय, हो तीच बचत आहे. नेट मिटरिंग त्याकरताच आहे. नेट मीटर असल्यामुळे जे काही एक्सेस युनिट तो तयार करेल ते महावितरण विकत घेणार आहे. हा आहे ना, ते महावितरणला त्या ठिकाणी विकला जाणार आहे. म्हणूनच याच्यामुळे केवळ त्याला फ्री वीज नाही मिळणार तर त्या विजेवर तो 2 पैसे कमवणार देखील. नटके, शेवटचा प्रश्न, पुढचा प्रश्न घेणार आता. माननीय सभापती महोदय, नागपुराच्या संबंधी वेंडर लोकांचं आंदोलन झालं, ते माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ते सोडवलं गेलं. मुंबईत दिल्लीच्या जी बैठक झाली माननीय मंत्री प्रल्हाद पटेलांकडे, त्यांनी पण आश्वासन दिलं. माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत की हे जेव्हा आपण नेट मीटरिंग करतो याला एक आपण इन्व्हर्टर लावतो आणि उन्हाळ्याच्या काळात व्होल्टेज वाढल्यानंतर याचं जे जनरेशन आहे त्या व्होल्टेज वाढल्यामुळे ते जनरेशन कमी होतं, त्याचं नुकसान या ग्राहकांना झालं आहे. नागपुरात अशा अनेक केसेस घडल्या आहेत. त्या बाबतीत काही शासन त्यांना मदत करणार आहे का? नंबर 2, शहरी भागाकरता किंवा डीपीसी मध्ये एक दलित उत्तर आणि दलितचा निधी असतो, त्या दलितच्या निधीतनं आपण आपल्या स्लम वस्त्यांमध्ये किंवा दलित वस्त्यांमध्ये आपल्या दलित बांधवांकरता अशी सोलरची योजना त्या डीपीसीतनं आणू शकतो का, आणि आपण ती आणणार आहोत का? पहिला जो आपण विषय या ठिकाणी मांडला, तर आता आपण जे काही सगळे सोलर पॅनल वापरतो आहे ते मोनोक्रिस्टलाइन पॅनल वापरतोय. पूर्वीचे जे पॉलिक्रिस्टलाइन पॅनल होते त्याच्यामध्ये जेव्हा तापमान वाढायचं त्यावेळी त्याचा उलटा इफेक्ट व्हायचा. आता या मोनोक्रिस्टलाइन मध्ये तशा प्रकारची स्थिती नाही आहे. तापमान वाढलं तर त्याचा फायदा होतो, त्याचं काही नुकसान त्या ठिकाणी होत नाही. त्यामुळे ती अडचण या ठिकाणी येणार नाही. आपण जो दुसरा विषय मांडलेला आहे
त्या संदर्भात एकदम घोषणा करणं मला शक्य नाहीये, पण मी जरूर आपण चांगली सूचना मांडली आहे की डीपीसीच्या माध्यमातून अशा प्रकारचं आपल्याला हातामध्ये घेता येईल का, तर ते जरूर मी पडताळून पाहिजे. सरनाईकजी, आता मी खरं शेवटचा प्रश्न म्हटला होता, तुम्ही मग धन्यवाद सभापती महोदय. बोलायला देत नाही. मंत्री महोदय, वेतनोत्तर अनुदान शाळेला अतिशय अल्प मिळते, ते 7व्या वेतन आयोगांना मिळत नाही. त्यामुळं अनेक शाळेमधली विद्युत कनेक्शन काटल्या जातात. त्या ठिकाणी विद्युत पुरवठा असणं आवश्यक आहे. माझी आपल्याला नम्र विनंती राहणार आहे की यामध्ये आपण जर शाळांमध्ये हे सोलर युनिट जर फिट केलं अनुदान तत्वावर, तर निश्चित रूपानं शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थेमधल्या शाळा हे सोलर युनिट घेतील आणि त्यामुळं आपला विजेची बचत होईल. आणखीन त्या ठिकाणी आपण सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपल्याला संधी मिळेल. याच्यामध्ये काही योजना अस्तित्वात आहेत, पण ज्या काही सगळ्या योजना अस्तित्वात आहेत त्या सगळ्यांचा एकत्रित विचार करून आपल्या शाळांना त्यांचं वीज बिल कमी करण्याकरता सोलरवर कसं आणता येईल या संदर्भात एक स्वतंत्र योजना देखील राज्य सरकार तयार करेल. चांगलं उत्तर मिळालं सर. नाही, आता पुढचा प्रश्न विजय उर्फ भाई गिरकर, 23,144. काय पुढचा प्रश्न क्रमांक 23,144. सभापती महोदया, मी मंत्री महोदयांना विनंती करतो की हे माझ्या विभागातला एक गेल्या 20 वर्ष रखडलेला बंदर पाकाडी कांदिवली पश्चिम येथे बंदर पाकाडी मधील माऊली गृहनिर्माण एसआरए प्रकल्प आहे. हा गेल्या 20 वर्षात सभापती महोदया रखडलेला आहे. मी मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण हा जो कांदिवलीतला प्रकल्प आहे याचे आपण मला सविस्तर नंतर लेखी उत्तर दिलं तरी चालतील, कारण मी आज हा प्रश्न विचारला नव्हता. परंतु गेल्या 20 वर्षात याच्यातले अनेक जण मृत्यू पावलेले आहेत आणि धुणं भांडी करणाऱ्या लोकांचा हा प्रकल्प आहे स्लम मधला. त्यामुळे याचं मला वेगळं उत्तर द्यावं. जरी आज देता नाही आलं तर आपण लेखी मला दिलं तरी मला आनंद होईल. पण त्यांचं पहिलं नाव आहे ना, त्यामुळे सभापती महोदय, गेल्या त्यांनी माझे 1, 2, 3 प्रश्न आहेत त्यांना आपण होय म्हटलंय. अनेक प्रश्न जे जवळजवळ 166 हे पुनर्वसन प्रकल्प आहे हे रखडलेले आहे. मुंबई शेकडो गृहनिर्माण प्रकल्प 2-3 वर्षापासून आर्थिक संकटाचा सामना करीत असून निधीची चणचण व अनेक वेगवेगळ्या कारणामुळे 166 प्रकल्प रखडलेले आहेत. महारेराच्या नियमानुसार रहिवाशांना मुदतीत घराचा ताबा देणे बंधनकारक आहे, परंतु मुंबईतील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रेरा कायद्याअंतर्गत नसल्यामुळे रखडलेले आहेत. याची कारणं काय? माझा तिसरा प्रश्न आहे की झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील कलम 13(2) चेंज ऑफ डेव्हलपरची प्रक्रिया सुलभ करण्याची आवश्यकता होती आणि आपण तसं म्हटलं होतं, परंतु विकास बदलाने पुन्हा अनेक्सर 2 ची प्रक्रिया करावी लागते. म्हणजे विकासक बदलला की पुन्हा अनेक्सर 2 ची प्रक्रिया सुरू करावी लागते आणि पुन्हा तो प्रकल्प पुनश्च हरिओम सुरू होतो आणि तो तसेही अनेक प्रकल्प रखडलेले आहेत. प्रकल्प रखडल्यानंतर झोपडीधारकांना जे नियमित भाडे मिळण्यासाठी कायद्यात आपण, मी दोन्ही उपमुख्यमंत्री आहे की हे जे नियमित भाडं द्यायचं आहे याची कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे की 3-3, 4-4 वर्ष या झोपडीधारकांना भाडं मिळत नाही आणि ते देशोधडीला लागलेले आहेत. तर आपण यात कायद्यात दुरुस्ती करावी. आणि शेवटचा आणि माझा या प्रश्न आहे की झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हाडामार्फत राबविण्यासाठी धोरण आखण्याची आवश्यकता आहे, ते आपण करणार का? सभापती महोदय, पहिला प्रश्न जो माननीय भाई गिरकर सभासदांनी विचारला त्याचा आज या स्कोप मध्ये नसल्यामुळे त्याची माहिती घेऊन मी पटलावर ठेवीन किंवा त्यांना लेखी उत्तर देईल. पण आज त्यांचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये असं आहे की सदर डेव्हलपरने जवळजवळ 212 या महारेराकडून त्या 212 डेव्हलपर्सवर कारवाई करण्यात आलेली आहे. दंडनात्मक त्यांच्यावर
कारवाई त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे आणि त्यांच्याकडून म्हणजे त्या डेव्हलपर्स कडून अपडेट मागून त्यांच्यावर ज्यांनी केलं नाहीये त्या सगळ्यांवर कारवाई करण्यात आली आणि ज्या डेव्हलपर्स ज्यांनी फुलफिल केलं नाही अशांचे आम्ही बँक अकाउंट पण सीज केलेले आहेत. दुसरं सब रजिस्ट्रारकडे आम्ही लेखी पत्र दिलेलं आहे की ह्या प्रोजेक्ट्सवर ज्यांनी या फुलफिलमेंट केलेलं नाही ह्यांच्या सगळ्यांच्या पुढच्या फ्लॅट विक्रीला आम्ही बंदी घातलेली आहे, त्याच्यावर बंद केलेलं आहे. म्हणजे अशा या सगळ्या म्हणजे बँक अकाउंट एकदा फ्रीज झालं की त्याला पुढे व्यवहार करता येत नाही. रजिस्ट्री त्याचा जो सेल कंपोनंट आहे तो पण तो विकत प्रोजेक्ट मध्ये विकू शकत नाही. आणि महारेराच्या वेबसाईटवर दर 3 महिन्याला त्या विकासकाने त्याची प्रेझेंट सिच्युएशन म्हणजे सध्या काय स्थिती आहे त्या प्रोजेक्टची ही ती त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर दाखवली पाहिजे आणि ती बघूनच म्हणजे या पुढच्या काळामध्ये त्या डेव्हलपर्सच्या माध्यमातून कोणालाही फसवणूक होऊ नये हा आमचा त्यातला प्रयत्न असतो. दरेकर साहेब देते ना मी तुम्हाला इकडे खरं म्हणजे देणार त्याच्यात. मान्य सभासदांनी एक 13-2चा विषय केला होता, त्याच्यात 90 प्रकल्पांवर आम्ही ऑलरेडी कारवाई केली आणि त्यांना रिडेव्हलपमेंटसाठी आपण त्या प्रोजेक्ट्सना जवळजवळ 90 प्रोजेक्ट ह्याच्यातले आपण त्याच्यातले प्रयत्न करतोय आणि 47 प्रोजेक्ट 47 प्रोजेक्ट हे एमनेस्टी स्कीम मध्ये घेतलेत आणि त्या एमनेस्टी स्कीम मध्ये 15 लोकांना म्हणजे जे बँकेकडे अडले ज्यांचा फायनान्स आहे आणि बँकेकडे अडलेले असे प्रोजेक्ट होते एमनेस्टी त्यांना आम्ही एमनेस्टी स्कीम देऊन त्यातले 15 प्रकरणं मार्गी लागलेले आहेत. बाकीच्यांशी ऑलरेडी डिस्कशन चालू आहे. लवकरात लवकर बाकीचे पण प्रोजेक्ट आम्ही ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. अजून एक प्रश्न त्यांनी मांडला होता की हे जे SRA रखडलेले प्रोजेक्ट आहेत ते म्हाडा किंवा तर एक प्रोजेक्टची चर्चा ऑलरेडी माननीय मुख्यमंत्री साहेबांची MMRDA बरोबर झालेली आहे, ज्या माध्यमातून जो रमाबाई आंबेडकर नगरचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण प्रोसेसमध्ये आहोत. जो 16,000 झोपड्यांचं पुनर्वसन तिकडे आपण करणार आहोत आणि बाकीच्याही बरेच ठिकाणी म्हाडा, सिडको, महापालिका अशा विविध त्यांच्याबरोबर पण चर्चा चालू आहे. त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. सभापती महोदय, खरं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या सभागृहात उपस्थित आहेत आणि हा विषय मुंबईच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे सभापती महोदय की 1995 मध्ये ही SRA योजना सुरू झाली तेव्हा 40 लाख झोपड्या होत्या आणि 20 लाख त्या ठिकाणी घरं बांधण्याचा तेव्हा निर्णय घेतला होता सभापती महोदय आणि गेल्या 28 वर्षात फक्त 2 लाख त्या ठिकाणी घरं बांधण्यात आलेली आहेत. आणि जर या स्पीडनी जर आपण त्या ठिकाणी काम करायला गेलो तर त्या ठिकाणी 20 लाख जे टार्गेट आपण योजना सुरू झाली तेव्हा केले तेही त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही. आणि आपण बघाल तर 2011च्या जनगणनेत साधारणतः 60% ही झोपडपट्ट्यांची संख्या त्या ठिकाणी गेलेली आहे. आणि त्याच्यामुळे जर आपल्याला असं म्हटलं 300 वर्ष लागतील, 300-350 वर्ष पूर्णपणे ही SRA योजना कार्यान्वित करून जर लोकांना घरं मिळणार असतील तर तिसरी पिढी त्याचा लाभ घेईल. तर मला वाटतं सभापती महोदय या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय शासन प्रयत्न करतंय, क्लस्टर योजना पण आणली, रमाबाई आंबेडकरला आपण तशा प्रकारचा प्रयोग करताय, धारावीला मोठ्या प्रमाणावर धारावीचं डेव्हलपमेंट होतंय. तर मुंबईत अशा मोठ्या मोठ्या झोपडपट्ट्या ज्या आहेत, काही वन जमिनीवर आहेत, का रेल्वेच्या जागांवर आहेत, याच्यासाठी तुम्हाला एक ऍक्शन प्लॅन त्या ठिकाणी करावा लागेल. टाइम बाउंड त्या ठिकाणी सरकारला भूमिका घ्यावी लागेल, तरच कालबद्ध वेळेत आपण त्या ठिकाणी सभापती महोदया घरं देऊ शकू. त्या संदर्भात शासनाचा काही ऍक्शन प्लॅन शासनाचा आहे का, करणार आहात का, अशा प्रकारचा माझा एक प्रश्न आहे. दुसरं सभापती महोदय, SRA घरं म्हणजे खुराडा झालाय, खुराडा कोंबड्यांचा. आपण बघाल की त्या ठिकाणी आपण गेलात कधी दारं तुटलेत, कधी गेलात तर त्या SRA बिल्डिंग मध्ये मोकळ्या जागा नाहीत. मध्ये आपण बघाल आग लागली एका SRA तिथे सामान ठेवलं होतं, फायर ब्रिगेड जायला यंत्रणा नाही. एका बाजूला ज्यांच्या जीवावर बिल्डर त्या ठिकाणी टावर उभारतोय
तो आलिशान त्याच्या नजरेसमोर त्या ठिकाणी राहतोय, त्याला लिफ्ट आहेत व्यवस्थित, पाणी आहे, वीज आहे, मोकळं जागा आहे, गार्डन आहे. सभापती महोदय, मुंबईकरांचा महत्वाचा प्रश्न आहे. नाही, इतर प्रश्नावर आपण अर्धा एक तास सभापती बसतो, नाही तर मी आम्हाला हीच संधी असते प्रश्न मांडायला. नाही सभापती महोदय, अत्यंत महत्वाचा विषय आहे. मी सगळ्या याच्यावर बोलत नाही, महत्वाचा विषय असेल तेव्हा जास्त बोलतो. तर मला आपल्याला विनंती आहे की मला आपण संधी द्या. तर सभापती महोदय, या संदर्भामध्ये त्यांना माणसाला राहायला असेल लागेल अशा प्रकारचं घर देणार आहोत की नाही? तुमचं इन्स्पेक्शन असतं का कधी? ते कसे राहतात? 2-2 लिफ्ट असतात सभापती महोदय, एक लिफ्ट बंद असते आणि 40-40 माळ्याचं ते उभी झोपडपट्टी आहे. आमच्या देवीपाड्यात टायटॅनिक बिल्डिंग आहे, त्याचे 40-45 माळे आहेत, त्याच्यामध्ये 4 लिफ्ट पैकी 2 लिफ्ट बंद असतात. आता 40 माळे त्या ठिकाणी चालत जाणार आहेत का? महिला, ज्येष्ठ, याचा आपण काय विचार करणार आहोत की नाही? की त्यांना झोपडीतनं काढणार आहोत आणि त्या ठिकाणी फक्त कुठेतरी त्यांना स्थलांतरित करायचं आहे आणि बिल्डर त्या ठिकाणी नफा कमावणार. तर याचा ताळमेळ साधण्याची आणि त्या SRA घरांवर ते सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्या. मेंटेनन्स विभाग आहे आपला, काही करत नाही. सोसायटीच्या लोकांवर कोणाचं नियंत्रण नाही. त्या संदर्भात आपण काय करणार आहात अशा प्रकारचा सभापती महोदय या ठिकाणी प्रश्न आहे. सभापती मध्ये जोपर्यंत SRA सोसायटी रजिस्टर्ड होत नाही तोपर्यंत बिल्डरनी त्या सगळ्या व्यवस्था, देखभाल, लिफ्ट वगैरे जे काय असतं ते करावं. परंतु बिल्डरचं त्या ठिकाणी दुर्लक्ष असतं, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही. SRA मध्ये रजिस्ट्रेशनला गेलं तिथे वेळ लागतो. या सर्वसामान्य जो माणूस राहतो, गरीब कष्टकरी, त्याच्या यातनात सभापती महोदय. आणि म्हणून या संदर्भात केवळ योजना आणली, पण योजनेचा उपयोग जर त्यांना आनंद देणार नसेल तर काय करायची योजना? झोपडपट्टीत सुखाचं आहे, पाणी मिळते, लाईट मिळतं. त्याच्यामुळे सभापती महोदय या संदर्भामध्ये सरकारने भूमिका घ्यावी. मी उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचा आभार व्यक्त करेन की कालच त्यांनी बैठक घेतली आणि अभय योजना जी आपण घर हस्तांतरित करतो, विकत घेतो, त्यांच्याकरता आणले. तो एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागणार आहे. आणि सभापतीमध्ये सगळ्यात शेवटचा तिसरा प्रश्न, आतापर्यंत नाही, आता आर्थिक सक्षमता तपासण्याचं शासनाने सांगितलंय. असे बिल्डर फाईल घेऊन बिल्डर मुंबईत खूप आहेत. आर्थिक क्षमता नाही, पैसे नाहीत आणि चालले डेव्हलपमेंट करायला. तर मला वाटतं ज्यांच्याकडे पैसे आहेत तोच डेव्हलप करू शकतो ना. मग तो फाईल म्हणतात ना, काय फाईल शिजवली की पकवली परब साहेब, ती पकवली आणि मग बिल्डरकडे जातात सौदेबाजी करायला. त्याचा सौदा होत नाही, त्यांना घरं मिळत नाहीत. तर मला वाटतं या संदर्भात सुद्धा कडक आर्थिक त्या ठिकाणी सक्षमता आहे त्याच बिल्डरला ती घरं दिलेत का? आणि काही बिल्डर मुद्दाम नाही सभापती मध्ये करत, आर्थिक कोविडमध्ये अडचणीत येतात, कधी पैसे उपलब्ध होत नाहीत, तर त्यांनाही पैसे उपलब्ध करून देण्यासंदर्भात आयदर सोसायटीला किंवा बिल्डरला आपण इंटरव्हेंट केलं पाहिजे, कारण ती आपली जबाबदारी आहे. बिल्डरची घरं द्यायची जबाबदारी नाही, शासन म्हणून आपण त्याच्यावर कंट्रोल असलं पाहिजे. या 3 प्रश्नांची मला त्या ठिकाणी शासनाने उत्तर द्या. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य दरेकर साहेबांनी विचारलेल्या प्रश्नाचं असं आहे की आपण आता सर्वात पहिले तर पूर्वी जसं कोणीही प्रपोजल घेऊन आलं तर त्याचं आता आपण त्याचा बिल्डरच्या ज्याने कोणी तो विकासक असतो त्याने आणल्यावर त्याचा मागच्या 5 वर्षाचा त्याने केलेल्या याचा अहवाल, जोपर्यंत त्याचं बँकिंग स्टेटस म्हणजे फायनान्शियल स्टेटस असल्याशिवाय त्याला आपण कुठल्याही प्रकारचं प्रपोजल त्याचा एक्सेप्ट करत नाही, त्याला हे देत नाही. आणि तुम्ही जो आज रिहॅबच्या बिल्डिंगला जे विकासात लक्ष देत नाही, आजकाल आपण ज्या कुठल्या विकासकाने जे रिहॅबच्या बिल्डिंग तयार केल्या आहेत त्याच्या सगळ्या सुविधा त्यांनी पूर्ण केल्या आहेत की नाही, आणि त्याची देखभाल पण त्याने 5 वर्ष त्या विकासकानेच करायची आहे, त्याच ह्याने करायची, अशा कंडिशनवरच ओसी देतो. त्याच्याशिवाय आपण सेल कंपोनेंटला त्याला ओसी देत नाही. सेल कंपोनेंटला त्याला ओसी देत नसल्यामुळे जोपर्यंत तो रिहॅब केलेली बिल्डिंग ही व्यवस्थित करत नाही आणि 5 वर्षाचा त्याचा मेंटेनन्स जो आहे, जो काही त्याला लागणारा म्हणजे सुविधा व त्या सोसायटीचं करणं, नाही 5 वर्ष बाई 5 वर्ष आहे, 5 वर्ष आहे. तो 5 वर्षापर्यंत पूर्वी काहीच नव्हतं, आपण ते 5 वर्ष केलं. तर 5 वर्ष जोपर्यंत तो हे करत नाही मेंटेनन्स आणि सगळं,
त्यापर्यंत त्याला आपण बाकीच्या या ओसी आणि त्याचं सेल कंपोनेंटला आपण परवानगी देत नाही त्याच्यात. भाई याच्यात सभापती महोदय, याच्यामध्ये आपल्याला मी आत्ताच अगोदरच्या उत्तरामध्ये म्हटलं की आपण जसं आज रमाबाई नगरमध्ये जसं आपण यांच्या थ्रू MMRDA थ्रू प्रयत्न करतोय, त्याच पद्धतीने आपण सिडको, महापालिका, म्हाडा अशा विविध ज्या सरकारच्या हे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्याशी ऑलरेडी मुख्यमंत्री साहेबांनी एक बैठक घेतलेली आहे. अजून बैठका घेऊन त्याच्यामध्ये जवळजवळ 2-1 लाख घरं बांधायचा या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपला प्रयत्न आहे. जस्टिस डिलेड जस्टिस डिनाइड असंच म्हणावं लागेल. कलम 21व्या भारताच्या घटनेप्रमाणे पण आपण बघितलं असेल की त्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि विकासकांच्या बेजबाबदारीमुळे सर्वसामान्य भाडेकरूची काय परिस्थिती होते. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री इकडे आहेत. मी यासाठी उल्लेख करतो की मंत्रिमंडळामध्ये अशी पण चर्चा झाली होती की या बिल्डराच्या चावडीतून जर काढायचं असेल तर सरकारने प्रोएक्टिव्हली काहीतरी केलं पाहिजे. आता आपण MST स्कीम आणली, पण MST स्कीम मध्ये उद्देश उपमुख्यमंत्रीजी आपला चांगला होता बँकेत, पण आता त्यात पण लक्ष घालावं लागेल की बँक राहिली बाजूला आणि बॅकडोरनी दुसरे पण विकासक त्याला यायला लागले. चांगले आले तर त्याच्याबद्दल काही वाद नाही. सभापती महोदय, मुंबईत अशी परिस्थिती आहे, दरेकरजी बोलल्याप्रमाणे आता लकडावाला पण बिल्डर झालाय, भंगारवाला पण बिल्डर झालेला आहे. म्हणजे आता फक्त घरकाम करणारा बिल्डर होऊ नये एवढंच आमची अपेक्षा आहे. आणि हे सर्व लायझनिंग करून घेऊन लोखंडवाला पण झालेला आहे. आता उदाहरण द्यायचं असेल तर एक स्कीम 2008-9 ला झाली, 13 आपण 13-3K म्हणतो ज्याला आपण. पहिली केस होती मुंबई महानगरपालिकेमध्ये वरळीमध्ये, त्याला आपण मान्यता दिली. ती मान्यता दिल्यानंतर तिकडे कॉन्ट्रॅक्टर म्हणून लोखंडवाल्याला आणलं, लोखंडवाल्याने परत डीबीला आणलं, डीबीला आलं आणि आता 2013 ची LOI दिली होती. आता सभापती महोदय त्याला आता LOI देऊन ती स्कीम आता 15 वर्षांनी होत आहे आणि ती 4था करतोय. आपल्याला त्याच्याबद्दल जायचं नाही. एकच माझं म्हणणं आहे की सभापती महोदय, SRAचा स्कोपच बदली झालेला आहे की SRA मूलभूत असलेल्या भाडेकरूंना न्याय देण्यासाठी प्रकल्प प्रोएक्टिव्हली जाऊन करायला पाहिजे. याही केसमध्ये तुम्ही जसं करण्याचा प्रयत्न केला, पण काही लोक कोर्टात गेले, त्याला स्थगिती आणण्याचं काम आहे. ह्याला हॉलिस्टिक व्ह्यू जोपर्यंत तुम्ही घेणार नाही हे असेच होणार आणि त्यातून काहीच निघणार नाही. आता आपण अभय योजना आणली, प्रवीणजी आपण बोललात, चांगली गोष्ट आहे अभय योजना म्हणजे खरेदी विक्रीचा. पण त्याच्यात उद्यापासून असं नको व्हायला दलाल आणि बिल्डरच खरेदी करतील आणि आणतील. आणि आपल्याला अनुभव आलेला आहे, जू मध्ये तर सिने कलाकारांनी सभापती महोदय घरं पण देखील घेतली. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की ही MST स्कीम जसं आपण आणतात, AGRC केली, JRC केली, या सर्व गोष्टी आहेत. या 13-2च्या कारवाई झाल्यानंतर पण देखील या प्रकल्पाला गती आलेली नाहीये. आणि म्हणून या सर्व प्रकल्प जे मुंबई शहरामध्ये थांबलेले आहेत, या सर्व प्रकल्प महानगरपालिकेच्या जागेवरती आहे, म्हाडाचे आहेत, खासगी जागा आपण 2 मिनिटांसाठी सोडून देऊ, आपण ते एक्विजन करू शकता. या सर्वांना एकत्रित आणून घेऊन जसं आपण DPR केलं, धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट असेल किंवा अन्य जे प्रोजेक्ट असेल, सरकार स्वतः योजना करून SPPL जी आहे, जी शिवशाही प्रकल्प, ही आपली कंपनी आहे, यासाठी बांधली होती की याच्यात आपण पुढे येऊन ज्या लोकांना घरं मिळत नाही ते आपण स्वतः घरं बांधू. असा धोरणात्मक निर्णय शासन घेईल का, हा झाला एक भाग. आणि दुसरा, ज्या लोकांनी योजना आपली घेतली पण तू दुसऱ्याला लायझनिंग करून 3ऱ्या-4थ्याला देण्याचं काम केलं, म्हणजे सरकारची फसवणूक केलेली आहे. फक्त त्यांचे बँक सील करून होणार नाही, त्याला क्रिमिनल ऑफेन्स म्हणून आपण त्यांच्यावरती कारवाई करणार का. माझी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सभागृहाच्या सर्व मुंबई शहरातल्या भावना मला असं वाटते माझ्याशी सहमत असतील आणि म्हणून धोरणात्मक निर्णय या बाबतीत आपण जाहीर करणार का. सभापती महोदय, मी अगोदरच उत्तर दिलं की सरकारचा प्रयत्न असा आहे की सरकारच्या ज्या काही म्हणजे सिडको असेल, म्हाडा असेल, MMRDA असेल, महापालिका असेल, या माध्यमातून आपण जवळजवळ 2 लाख घरं हे करण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि जो आपण विषय केला तो 13-2 मध्ये आपण अनेक जे विकासक आहेत, ज्यांनी डिफॉल्टर्स आहेत, ज्यांना त्यांच्या हातून काम झालेलं नाही, 10-15 वर्ष अडकलेत, त्यांच्यावर आपण कारवाई करतोय. आणि विकासक बदलण्याची म्हणजे आपण 51% लोकांचा हे करून त्यामध्ये विकासक बदलण्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करतोय. आणि जसं मी ऑलरेडी सांगितलं की 90 प्रकल्पांवर आपण ऑलरेडी कारवाई ती केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण विकासात बदलण्याचा आपण प्रयत्न करतोय. हा आपला हे आहे आणि सरकारच्या माध्यमातून नक्कीच
हे आणि ॲम्नेस्टी तुम्ही जो काल निर्णय झाला त्याच्यामध्ये वन टाइम ओनली तो करणार आहोत. दॅट इज नॉट म्हणजे रेग्युलरली रिपीटेड नाही होणार, एकच वेळेस वाली ती परवानगी दिली जाणार. दरेकर देते मी तुम्हाला देते भाई देते. या ठिकाणी हा मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. सन्माननीय फडणवीस साहेबांनी यामध्ये लक्ष घ्यावं अशा प्रकारची मुंबईकरांच्या वतीनं मी मागणी करतो. आणि त्याच्यामुळं टाइम बाउंड करण्यासंदर्भात शासन या मुंबईतल्या लाखोंच्या संख्येने असणारे SRA मध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी आपण काही उपाययोजना मनात आहे, करताय किंवा करणार आहात का, यावर तपशीलवार सांगावं अशा प्रकारची एक विनंती आपल्या माध्यमातून सभापती महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे आहे. कारण हा शेवटी केवळ गृहनिर्माण नाही तर शासन म्हणून अनेक डिपार्टमेंटनी एकत्रित येऊन निर्णय घेण्याचा विषय आहे. सभापती महोदय, दुसरा प्रश्न आहे की इमारतीत अग्निशामक यंत्रणेची पूर्तता तसेच महापालिकेची मोकळी जागा, रस्ते, पाणी या अटीची पूर्तता केल्यानंतरच प्राधिकरण इमारतीला OC किंवा ना हरकत प्रमाणपत्र देतं. पण असं सभापती महोदय होताना दिसत नाहीये. त्याच्यामुळे सभापती या संदर्भात सुद्धा चौकशी करून याचं पालन केलं जातंय का या संदर्भात सुद्धा शासनाने सूचना देण्याची आवश्यकता आहे. आणि रहिवाशांचं हित, विकासकाचं हित नाही तर रहिवाशांचं हित केंद्रित मानून त्या ठिकाणी या गोष्टी झाल्या पाहिजेत अशा प्रकारची अपेक्षा आहे. या मुंबईच्या ओव्हरऑल SRA वर त्या ठिकाणी शासन म्हणून त्या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती आपल्या माध्यमातून राहील की आपण त्या ठिकाणी, नाही साहेब आपण जरा सांगा मुंबईचा विषय. ठीक मंत्री महोदय. नाही असं काय, त्यांना सगळं कळलंय. तुम्ही चला हो चला, काहीतरी घालू नका. हे पा मुख्यमंत्री, सभापती महोदय, मुख्यमंत्री स्वतःला पाहिजे तेच करत असतात, उगाच आग्रह करू नका, बोलतायत सावे. चला सभापती महोदय, सन्मान्य सदस्य दरेकर साहेबांनी जो प्रश्न विचारला, आपल्याला माहिती असेल मागे एकदा आग लागली होती. आता 20 मिनिटं झालीत बरं या प्रश्नाची. पुढच्या ड्रगच्या संदर्भात भाई जगतापांचा महत्वाचा प्रश्न आहे. सांगतो ना त्याला काय, मी सांगितलं ना आता 2 लाख घराचं महत्वाचं आहे त्याला. जे आपण म्हटलात की त्यामध्ये आम्ही आता मागे बैठक घेऊन SRA असेल, म्हाडा असेल, इव्हन महापालिकेचे अधिकारी पण त्या बैठकीला होते. त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं कम्प्लिशन किंवा OC जे आपण म्हणतो, जोपर्यंत जे रिहॅबच्या बिल्डिंग्स असतील ज्याच्यामध्ये आपल्या या झोपडपट्टी मधली सगळी मंडळी त्याच्यामध्ये राहायला जातात, त्यांचं फायर असो किंवा स्टेअरकेस असो, सेकंड स्टेअरकेस, या सगळ्या जोपर्यंत तो कम्प्लीट करत नाही तोपर्यंत त्याच्या सेल कंपोनंटला पण परवानगी द्यायची नाही असा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे यापुढे कुठल्याही SRAच्या प्रोजेक्टमध्ये जोपर्यंत रिहॅबच्या बिल्डिंग्सला सगळ्या फॅसिलिटीज दिल्या जाणार नाही तोपर्यंत त्यांच्या सेल कंपोनंटला परवानगी दिली जाणार नाही, हा आम्ही निर्णय घेतलेला आहे. जोपर्यंत ह्या सगळ्या फॅसिलिटीज देत नाही तोपर्यंत कम्प्लिशन. SRAला जाणार होता ना तुम्ही, रिहॅबच्या बिल्डिंगला OC देतोय का नाही दिला? रिहॅबच्या बिल्डिंगला आपण देत आहोत. रिहॅबची बिल्डिंग तर झाल्याशिवाय आपण OC कसं देणार, त्याच्याशिवाय देतच नाही ना, असं नाही आहे. एक मिनिट तुम्ही एक समजून घ्या, जोपर्यंत आपण रिहॅबची बिल्डिंग कम्प्लीट नाही केली तोपर्यंत त्याला जर दिलं तर तो सेल कंपोनंट मग दरेकरजी उपमुख्य नाही असं बसून सभापती महोदय, आपण जोपर्यंत रिहॅबच्या बिल्डिंग मध्ये फॅसिलिटीज सगळ्या प्रोव्हाइड करत नाही, लिफ्ट असो, लाईट असो, फायर सिस्टम, बसून बोलू नका, उभं असं नका करू. थांबा जरा, आता पुढचा प्रश्न घ्यायचा आहे मला. हा तुम्ही जाऊन आलात का? SRAला जाऊन येणार होता ना, यांना बरोबर घेऊन जायचं ना. हा तुम्ही ठरलं होतं ना, तुम्ही सभागृहात सांगितलं होतं ना आम्ही जाऊ म्हणून. मग आता कधी गिरणी कामगार ते कुठेतरी जाऊन परत येऊन पाहणी करून दे. सभापती मध्ये ताबडतोब व्हिजिट करून देतो, आजच करून. मला काय हे झाला प्रश्न. ठीक आहे, आता भाई जगताप काय आता याच्यावर विचारायचे स्पेसिफिक प्रश्न म्हणजे त्याच्यामध्ये हो किंवा नाही त्यांनी उत्तर द्यावं. एक तर असं आहे की आपण जेवढं बोलतोय ते रेरा कायद्यात आहेच. मुळात तुम्ही काय नवीन करायला निघालात? तुम्ही अंमलबजावणी करत नाही, त्याच्यावर कारवाई करत नाही, हा प्रश्न आहे. कुठलंही सरकार असलं तरी मी फक्त तुमच्याकडे बोटं दाखवणार नाही. SRD
SRD, SRA याची मुळामध्ये संकल्पना अशी होती की झोपडपट्टी मुक्त शहर, त्याच्यात मुंबई प्राधान्याने होती. परंतु दुर्दैव झालंय की आता 30 वर्ष झाली तरी हे वाढत चाललंय. 70 ते 72% झोपडपट्टी आहे. आपण जेवढ्या यंत्रणांची नावं घेतली, तुमचं स्वतःच माडा, सिडको, MMRDA, हे कॉर्पोरेशन, त्यांच्याकडे एवढी कॅपॅसिटी आहे का एवढी घरं बनवण्याची? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. असेल तर सांगा. त्यामुळे तुम्हाला अॅम्नेस्टी स्कीम तुम्ही जी आणली ती मागच्या सरकारने पण आणली होती, तो एक मार्ग चांगला होता. परंतु ती अॅम्नेस्टी स्कीम तितक्या पुरती राहिली, त्याच्यात राजकारणच जास्त आलं. म्हणून अॅम्नेस्टी स्कीम ज्याच्या बाबतीमध्ये तुम्ही आता म्हणालात, ती अॅम्नेस्टी स्कीम आपला मागचा अनुभव लक्षात घेता ती अॅम्नेस्टी स्कीम लागू करणार का? आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी जे म्हणाले तो आमच्या सगळ्यांचाच भावना आहे की आतापर्यंत एकाही विकासावर कसलीही कारवाई झाली नाही. आपण काय करतो, त्या कायद्याचा आधार घेऊन तेवढंच सांगतो की नाही ठीक आहे आम्ही बदलू, अरे पण त्याने पाप केलंय तर तो तिथेच ना, परत ABCD सुरू होते. म्हणून अशा आतापर्यंत असलेल्या 162 असतील किंवा 226 असतील, माझ्या माहितीप्रमाणे 400-500 अशा योजना आहेत. या सगळ्यामध्ये पूर्णतः चौकशी करून ज्या लोकांनी जाणीवपूर्वक असं केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करणार का? बिल्डरांवर. सभापती महोदय, भाईंनी जो विषय मांडलाय, नक्कीच जर या ज्या कुठल्या बिल्डरने अशा पद्धतीने केलं असेल तर त्यांच्यावर सक्त कारवाई करू, एवढं मी आपल्याला शब्द देतो. दुसरा आपण एक जो विषय मांडला की आमचा प्रयत्न हा आहे की मधल्या काळामध्ये आपला प्रयत्न हे असं आहे की आता जसं दरेकर साहेबांनी म्हटलं की 300 वर्ष लागतील, त्याकरताच आमचा प्रयत्न हा आहे, माननीय मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा हा प्रयत्न आहे की सगळ्या ज्या गव्हर्नमेंट बॉडीज आहेत, म्हणजे सिडको असेल, म्हाडा असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून काही ना काही कॅपॅसिटी प्रत्येकाला देऊन मॅक्झिमम 2-1 लाख घरं बांधण्याचा हा प्रयत्न आमचा आहे. तो नक्कीच एकदा फायनल झाल्यावर तो नक्कीच आपल्या समोर येईल. आणि दुसरा अॅम्नेस्टी स्कीमचा आपण विचार केला तर आम्ही ऑलरेडी जो ज्या 47 बँक्सच्या या होत्या त्याच्यामध्ये 15 लोकांना आम्ही सॉर्ट आउट करू शकलो. ते 15 लोक आता दुसऱ्या डेव्हलपर्सने घेऊन बँक्सने दुसरा डेव्हलपर्स त्यांनीच आणला आणि त्याच्यात आम्हाला यश मिळालंय. 15 लोकांना आम्ही कमीत कमी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे आणि ते 15 लोक प्रोजेक्ट बदलून दुसरे डेव्हलपर त्याच्यात काम करणार आहेत. आणि अजून एक प्रश्न काय विचारला होता, कारवाई करण्यात झालं. आणि व्हिजिटचं असं झालं की आपण सोमवारी व्हिजिट करणार होतो, त्या दिवशी पाऊस खूप आला त्याच्यामुळे तो राहिला विषय. पण आपण कधी आज म्हणला आज, उद्या म्हणला उद्या व्हिजिट करू. तुम्ही पुढच्या आठवड्यात जाऊन या तुम्ही. चला मला पुढचा प्रश्न घेऊ द्या. हे पहा सावे साहेब, तुम्ही वेगळे बोला, बाई जगतापाशी त्यांना घेऊन जा, परत आणा. 23,652. अहो काय दानवे साहेब, आता हे पहा तुम्ही पण लक्षात घ्या प्लीज, सहकार्य करा. 1 वाजून 8 मिनिटं झालीत, फक्त 8 मिनिटं पुढच्या प्रश्नाला झाली, तिसरा प्रश्न सुद्धा पोहोचलो नाही आपण. आणि मग परत सगळे म्हणतात प्रश्न घेत नाही. काय आहे आता, प्लीज थोडं तिसरा प्रश्न तर होऊ द्या ना. नाही तर 2च प्रश्नावरती राहिलं, परत तुम्ही बाईट द्याल बाहेर जाऊन. 2च प्रश्न झाले नाही असं काय. सभापती महोदय, हेच उत्तर हिवाळी अधिवेशनात सुद्धा मान्य मंत्री महोदयांनी दिलेलं आहे, त्याची सुद्धा प्रत माझ्याकडे. सेम उत्तर आहे, काहीही बदल नाही त्याच्यामध्ये. हेच उत्तर माझ्याकडे सभापती महोदय. हिवाळी अधिवेशनात सुद्धा सेम आकडे सुद्धा तेच आहे. 166 प्रकल्पाविषयीतील 90 प्रकल्पावर निष्कासनाची कारवाई सेम दिलेली सभापती. आणि तुमचा प्रश्न येऊ देणार नाही असं दिसतंय. हा सभापती महोदय, हा मुद्दा असा आहे की हा मुंबईचा मुद्दा आहे, जरी मान्य असलं तरी ग्रामीण भागातून अनेक लोक दुष्काळानंतर या मुंबईत आलेले आहेत. अनेक लोक या झोपडपट्ट्यामध्ये राहत होते, त्यांच्या दृष्टीनं सुद्धा हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून माझं मत याच्यामध्ये असं आहे की जसं सचिन भाऊनी भाईंनी आणि प्रवीण भाऊनी जे मुद्दे मांडलेले आहेत, याचा सारासार सगळ्या राजकीय पक्षांना, काही संघटनांना सोबत घेऊन याच्याविषयी पूर्णपणे या सगळ्या विषयी विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण आपण म्हटलेलं की याच्यात 90 प्रकल्पाच्या विकासकांना काढून टाकणं, आगीतून निघून फुपाट्यात पडण्याचा प्रकार आहे ग्रामीण भागातल्या मनीसारखा, असा सुद्धा हा प्रकार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या विषय हा संबंध महाराष्ट्राचा विषय सभापती महोदय. म्हणून याच्याविषयी सर्वांगीण विचार करून पुन्हा एकदा सगळ्या राजकीय पक्षांना
एकत्र घेऊन मला असं वाटतं सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी विचार करण्याचं सरकार येणार काळात प्रयत्न करणार. सन्मान्य विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेबांनी जो विषय इकडे मांडलाय, नक्कीच आम्ही याच्यामध्ये सर्व पक्ष यांची एक बैठक आयोजित करू, सर्व अधिकाऱ्यांना पण त्याच्यामध्ये बोलू आणि नक्कीच आपल्या सगळ्या सूचनांचं हे घेऊन त्या बैठकीच्या माध्यमातून चांगला निर्णय घ्यायचा प्रयत्न करू. प्रश्न क्रमांक 3, 23,300. सभापती महोदया, प्रश्न क्रमांक 23,652 छापल्याप्रमाणे. सभापती महोदया, एका अतिशय महत्वाचा आणि तुमच्या आमच्या सगळ्यांचा चिंतेचा विषय, खरं तर आपल्या शहरी भागामध्येच नाही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे ड्रग्सचे रॅकेट्स ज्या पद्धतीने वाढतात आहेत, त्याच्याच अंतर्गत राहेच्या उड्डाणपुलाजवळ एक आरोपी एक माणूस पकडला गेला 31/3/2024 रोजी आणि त्याच्याकडे 54 लाख रुपयाचं ड्रग्स, हेरोईन त्याच्याकडे मिळालं. हा अशी प्यादी शाळेच्या बाहेर, कॉलेजेसच्या बाहेर, अगदी मंदिराच्या बाहेर सुद्धा आपण नेहमी हे पाहतो, हे नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून हा कुणाचा एखाद्या सरकारचं फक्त काम नाही किंवा अपयश नाही, हे आपलं सगळ्यांचं अपयश आहे. आपण इथे जे कायदे मंडळात बसलो त्यांचं सुद्धा अपयश आहे, माझं सुद्धा असण्याची शक्यता आहे, हो आहे, हे मला कबूल करावं लागेल. पण एवढं बोलून आपल्याला थांबता येणार नाही. हा माणूस अरेस्ट झाला 31/3/24 रोजी, म्हणजे मार्चला. आज आपण जुलैमध्ये आलो तरी सुद्धा त्याचे लीड मिळाले नाहीत पोलिसांना. एक साधा जर पॉकेट मार मिळाला तर त्याचे लीड मिळतात, त्याच्या मुख्यापर्यंत आपण जातो, याचे लीड मिळाले नाहीत पोलिसांना. आणि मग या बाबतीमध्ये या माणसाकडून जे लीड मिळाले, असे किती लीड मिळाले आणि असे किती लोकांना त्यांना अरेस्ट करण्यात आली, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आणि या बाबतीमध्ये काही विशिष्ट धोरण सरकार ड्रग्सच्या या बाबतीमध्ये जो विळखा मुंबईला पडलेला आहे, आम्हाला चिंता आहे आपल्या भविष्याची, आपल्या पुढच्या पिढीची, ज्या पद्धतीने सगळं घडतंय आपल्याकडे, तर त्याला हे करण्यासाठी, आळा बसवण्यासाठी आपण या बाबतीमध्ये काही विशेष पावलं उचलणार आहात का? सन्माननीय भाईंनी जो मुद्दा मांडलाय तो महत्वाचा आहे, कारण आज आपल्या समाजापुढे अंमली पदार्थांचं एक मोठं आव्हान हे उभं राहिलं आहे. एक काळ असा होता की ज्याला एक मोठ्या लोकांची सोसायटी म्हणायचो, त्याच्यामध्ये दारूची पार्टी झाली तरी लोक असं म्हणायचे की दारूची पार्टी तिथे होते. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं की त्या ठिकाणी ड्रग्सची पार्टी झाली किंवा त्या ठिकाणी रेव पार्टी झाली. त्यामुळे निश्चितपणे हा जो काही विषय आहे हा अत्यंत चिंतेचा अशा प्रकारचा विषय आहे. आणि म्हणून या संदर्भात केंद्र सरकारने देखील मध्यंतरीच्या काळात एक बैठक घेतली आणि सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना त्या ठिकाणी एक जॉईंट ऍक्शन प्लॅन दिला आहे. कारण आता एका राज्याने केवळ ड्रग्जवर कारवाई करून चालणार नाही. मुळातच असं लक्षात येत आहे की डार्क नेटच्या थ्रू याची विक्री करणं किंवा कुरिअरच्या थ्रू अशा प्रकारे याची विक्री करणं, आता इतक्या वेगवेगळ्या मार्केट प्लेस तयार झाले आहेत. इंस्टाग्रामवर त्याची विक्री होते, फेसबुकच्या चॅटमध्ये त्याची विक्री होते, जिथे डायरेक्ट मेसेजेस आहेत तिथे त्याची विक्री होते. त्यामुळे एक मोठं आव्हान टेक्नॉलॉजीने देखील आपल्यासमोर उभं केलेलं आहे. मागच्या काळात आपल्याला लक्षात आलं असेल की आपल्या बॉर्डर्स जे आहेत त्याच्यावरनं हे पुश करता येत नाही असं लक्षात आल्यानंतर कंटेनरमधनं पाठवण्याचा प्रयत्न झाला. कंटेनरमध्ये खाली ड्रग्ज आणि वरती काही वेगळं कन्साइनमेंट. आता या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात एक झिरो टॉलरन्स पॉलिसी आपण हातामध्ये घेतली आहे, ज्याच्यामध्ये एकतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी अँटी नार्कोटिक्स अशा प्रकारच्या कमिट्या तयार केल्या आहेत की ज्या विविध विभागांच्या एकत्रित कमिट्या आहेत आणि त्यांना कंपल्सरी, जिल्हाधिकाऱ्याच्या अंतर्गत कमिटी, आपण जिल्हाधिकाऱ्याच्या अंतर्गत 200 कमिट्या असतात. त्यामुळे या कमिटीत त्यांना कंपल्सरी मिटिंग घेऊन त्याचा अहवाल राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पाठवावा लागतो. आणि त्याच्यामध्ये आपले जे अँटी नार्कोटिक्स ब्युरो आहेत, केंद्र सरकारचा अँटी नार्कोटिक्स ब्युरो आहे, पोलीस विभाग आहे, अशा सगळ्यांना त्याचं कोऑर्डिनेशन करावं लागतं.
दुसरं, हे जे काही आपले पोर्ट्स आहेत, या पोर्ट्सवर देखील आता स्कॅनर आणले आहेत आपण नव्याने. पूर्वी आपल्याकडे स्कॅनर्स नव्हते, आता स्कॅनर आलेत की ज्या स्कॅनरमधनं जर कंटेनर गेला तर त्यामध्ये कुठलाही अंमली पदार्थ असेल तर ते आपल्याला डिटेक्ट करता येतं. आपण सगळ्या कुरिअर करता एक एसओपी तयार केली आहे की त्यांनी काय चेकअप केलं पाहिजे, आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की कुरिअरनी अशा प्रकारची डिलिव्हरी झाली आणि त्याच्या बॅक चेकिंग मध्ये तुम्ही जर त्याचं सॅनिटायझेशन केलं नव्हतं असं लक्षात आलं तर तुम्हालाही आम्हाला सहआरोपी बनवावं लागेल. त्या हिशोबाने त्या सगळ्या कुरिअर्सला आपण एसओपी पाठवले आहेत आणि रँडमाइज पद्धतीनं आता जवळजवळ सगळ्या कुरिअर्सला भेटी आपण दिलेल्या आहेत. इव्हन पोस्टालाही, कारण पोस्ट विभागाचे जे कुरिअर आहे त्याच्याही माध्यमातून त्यांनाही सेन्सिटाईज आपण केलेलं आहे आणि त्यांनी कशा प्रकारे हे डिटेक्ट करावं हे देखील आपण सांगितलेलं आहे. यासोबत टेक्नॉलॉजीचा उपयोग करून या ज्या नवीन मार्केट प्लेसेस तयार झालेल्या आहेत या कशा बस्ट करता येतील. सभागृहाची वेळ 10 मिनिटं वाढवते. हा देखील आपला प्रयत्न चाललेला आहे. दुसरं जे आपण सगळ्यात महत्वाचं सांगितलं, प्रश्नोत्तराचे, बरोबर आहे दादांचं, करेक्ट ऑब्झर्वेशन. प्रश्नोत्तरासाठी सभागृह. त्यासोबत या ठिकाणी आपण जे सांगितलं की फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेज शोधणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता या पर्टिक्युलर जी केस आहे, या केसमध्ये जेव्हा आपण त्याचं लिंकेज शोधत गेलो तर ते उत्तराखंडमध्ये सापडलं. मग उत्तराखंडच्या पोलिसने आपण सेन्सिटाईज केलं. त्या ठिकाणी त्यांनी आता इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं आहे, कारण हा माल उत्तराखंडमधनं आला होता. तर आता अशा प्रकारे सगळ्या पोलिसांचं एकमेकांशी हा संवाद देखील सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ही कारवाई जी आपण सुरू केली आहे, म्हणजे आपल्याला केवळ जर मी सांगितलं तर आपण 2023 साली जी काही कारवाई आपण केली होती ती जवळपास आपण 400 मुंबईमध्ये, तर त्यावेळी जवळपास 400 कोटी रुपयाचा माल आपण पकडला होता. आता जवळपास 500 कोटी रुपयाचा माल हा पकडलाय. पण एकूण महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर मागील वर्षाच्या तुलनेत, म्हणजे मागील वर्षी आपण एकूण सगळ्या मिळून ज्या कारवाया केल्या होत्या त्या 12,648 कारवाया केल्या होत्या आणि यामध्ये आपल्याला 897 कोटीचा माल मिळाला होता. आता यावर्षी मे पर्यंतच आपण 6,529 कारवाया केल्या आहेत आणि याच्यामध्ये 4,131 कोटी रुपयाचा माल हा या ठिकाणी जप्त केलेला आहे. सगळ्या युनिट्सला सांगितलेलं आहे की ही आता प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे. विशेषतः हे जे काही क्युरेटेड ड्रग्ज जे तयार होतात हे करणं फार सोपं आहे. एमडी वगैरे म्हणजे जसं कढाईत गुळ आपण तयार करायचो तशा प्रकारे तयार होतात. त्यामुळे याच्या फॅक्टरीज या देखील तयार होऊ लागल्या, त्या बस्ट करणं मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये आपण ज्यावेळी आपल्या पुणे जिल्ह्यातली एक फॅक्टरी ती शोधून काढली आणि त्याच्या फॉरवर्ड लिंकेजमध्ये गेलो, लगेच आपण दिल्लीला कारवाई केली. तिथल्या कारवाईचा फायदा असा झाला की त्यातनं इंटरनॅशनल रॅकेट बाहेर निघालं आणि आपल्या देशातनं परदेशामध्ये हे बनवून जे आपल्याकडनं फूड एक्सपोर्ट होतो वेगवेगळ्या प्रकारचा, त्याच्या डब्यांमध्ये अर्धा फूड आणि अर्धे ड्रग्स असं एक्सपोर्ट होत होतं. कित्येक खेपा गेला होत्या, तर त्या देखील आता आपण शोधून काढलेल्या आहेत. त्यामुळे या संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई ही आता पोलीस करतायत. एक गोष्ट आपण अजून सांगितली आहे की पोलिसांचा सहभाग जर याच्यात असेल तर आता अशा सहभागाकरता त्यांना सस्पेंड नाही केलं जाणार, त्यांना बडतर्फ केलं जाईल. 6 पोलिसांना आपण यापूर्वी बडतर्फ केलेलं आहे. ठीक आहे, मला असं वाटतं पुढे जाऊया. जयंत पाटील यांचा चौथा प्रश्न आहे पण ते सभागृहात नाही आहेत, पण तो स्पेसिफिक आहे. अमोल मिटकरी, अंक 5, 22,945. अतुल सावेजी. छापल्याप्रमाणे. सन्मान्य मंत्री महोदय, माझा एकच प्रश्न या प्रश्नाच्या निमित्तानं आहे की आपल्या डिपार्टमेंट कडून जे उत्तर चुकीच्या पद्धतीने दिले गेलेली आहेत त्या उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार आहात का? सभापती महोदय, मला सांगितलं नाही. माननीय सदस्य अमोल मिटकरी साहेबांनी एक तांडावस्तीच्या कामाच्या बद्दल उल्लेख केलेला आहे. तर 5 जानेवारी 2024 शासनानं त्याला मंजुरी दिलेली आहे आणि त्या मंजुरीत आपण जे म्हटलं होतं की ती वर्क ऑर्डर झाल्यानंतर ती बदलली, तर अशा कुठल्याही प्रकारचा बदल नाही झालाय. कालच आम्ही तिकडून डिटेल त्याचा म्हणजे फोटोग्राफ पण मागवलाय आणि तिकडून अहवाल पण मागवलाय. पण तरीही तुम्ही म्हणाल तर एक फिजिकल आपण स्वतः व्हेरिफिकेशन करून जर तिकडे अशी काही जर त्या कामामध्ये
दिरंगाई झाली असेल 10 लाखाचं काम येते, पण नक्कीच याच्यावर कारवाई केली जाईल. ज्या पद्धतीने उत्तर आलंय, मी स्वतः वनदेवला भेट दिलेली आहे. पातूर भागातील अतिदुर्गम गाव आहे. वसंतराव नाईक तांडा सुधार वस्ती योजनेच्या अंतर्गत 10 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला होता. डायरेक्ट त्यांनी मातीवर कॉन्क्रिटीकरण करून 30 ते 20% काम तातूर मातूर केलं आणि काम पूर्ण आहे. उत्तरात तर असं दाखवलेलं आहे सभापती महोदय की 40% काम पूर्णही झालंय आणि जो मोर्चा गावकऱ्यांनी काढला तो काढलाच नाही. म्हणजे उत्तर बघा, प्रश्नच उद्भवत नाही, प्रश्नच येत नाही अशी उत्तर आहेत. सर्व चुकीच्या पद्धतीने उत्तर मंत्री महोदय दिलेली आहेत. माझा फक्त स्पेसिफिक तुम्हाला 2 प्रश्न आहेत की सदरचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या, त्यांनी मोर्चे काढले होते, ते काम बंद पडलं, त्याच्या मागची प्रमुख कारणे काय? सदरचं काम 40% पूर्ण झाल्याची पाहणी कोणत्या अधिकाऱ्याने केली होती आणि ती कधी केली होती याचं उत्तर द्यावं. आणि सदर कामाच्या कंत्राटदारास आतापर्यंत किती रक्कम अदा करण्यात आली? माझ्याकडे पेपरचं कात्रण पण आहे सभापती महोदय. याच्यामध्ये सरळ सरळ अभियंता व कंत्राटदार यांची मिलीभगत आहे. तुम्ही तात्काळ यांच्यावर कारवाई करणार आहात का? सभापती महोदय, मी अगोदरच सांगितलं की या रस्त्याचा आपल्याला ज्यावेळेस रिपोर्ट दिला होता त्यानंतर याचं पूर्ण काम झालेलं, पण तरीही तुम्ही आणि गट विकास अधिकारी पंचायत समिती पातूर याचा रिपोर्ट पण आलेला आहे, पण तरी तुम्ही तुमचं म्हणणं खरं समजून मी नक्कीच तिकडे तपासून कारवाई करायला लावीन. राठोडजी महोदय, मी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदय आणि सरकारला या संदर्भात एक प्रश्न विचारू इच्छितो की ज्या पद्धतीने 5 जानेवारी 24 याचा कॉन्क्रीट करण्याची प्रशासकीय मान्यता झाली आणि 17 मार्चला हे निदर्शनास आलं की राठोड बोला. 5 जानेवारी 24 याची प्रमा झाली आणि 17 मार्च 24 हे लक्षात आलं की याच्यामध्ये बोगसगिरी झालेली आणि अनियमितता आहे आणि 11 जुलैला आपण प्रश्न विचारत आहोत. सभापती महोदय, मला आपल्या माध्यमातून सगळ्यांचंच लक्ष याच्यात वेधायचं आहे की जानेवारी मध्ये सुरू झालेलं काम मार्च मध्ये लक्षात आलं आणि आपण जुलैमध्ये बोलत आहोत. कॉन्क्रिटीकरणाचं काम हे इतक्या दूरपर्यंत प्रश्न असा आहे, तुम्ही वर्णन करत बसा एका वाक्यात प्रश्न. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे मंत्री महोदयांना की कॉन्क्रिटीकरणाचं काम असं 6 महिने करता येतं का? कारण त्याला खोदकाम करून. दुसरी गोष्ट की यामध्ये जे जबाबदार आहेत त्याच्यात बीडीओ आहेत, ग्रामसेवक आहे, डेप्टी इंजिनियर आहे, ज्युनियर इंजिनियर आहे आणि हे सगळे लोकांनी मिळून जे त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करणार का आणि कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करणार का? कारण या पद्धतीने जर पैसा जात असेल तर तो पैसा वसूल पण झाला पाहिजे. सभापती महोदय, मी अगोदर सांगितलं जसं पंचायत समितीच्या जेईने ते काम अंदाजपत्रक नमूद केलेलं ठिकाणी स्वतः व्हिजिट केलेली आहे. ते व्हिजिट केल्यानंतर त्यांनी हा अहवाल पाठवलेला आहे आणि ह्या रोडचा फोटोज पण पाठवलेले आहेत. पण तरीही मी म्हटलं मी पुन्हा एकदा फिजिकली व्हिजिट करून जर ते असेल तर नक्कीच कारवाई केली जाईल. त्या कॉन्ट्रॅक्टरला पण ब्लॅकलिस्ट केलं. माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब एक औचित्य गेले 2-3 दिवस वेगळ्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न उमाताई खापरे करतायत. त्यांनी लक्षवेधी दिली होती परंतु काही कारणामुळे ती लागलेलीच नाही अजून. तर तो औचित्य जो आहे ते औचित्य मी मांडायची त्यांना परवानगी देते आणि गंभीर आहे विषय, जरा शांत राहा प्लीज. आणि त्याच्यावरती माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी जरा दखल घेतली तर चांगलं होईल. धन्यवाद सभापती महोदया. औचित्याचा मुद्दा अनुक्रमांक 9 रमाबाई मुक्ती मिशन केडगाव तालुका दौंड पुणे येथे अनुसूचित जातीच्या खाटी समाजातील 2 अल्पवयीन हिंदू मुलींना दौंड येथे परदेशी निधीद्वारे समर्पित पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या ख्रिश्चन संस्थेत सामील होण्यास सक्ती केल्याची अत्यंत गंभीर बाब निदर्शनास आली आहे. संबंधित मुलींच्या आईचा कोविडमुळे मृत्यू झाल्यामुळे मुलीच्या मावशीने सदर मुलींना रमाबाई मुक्ती मिशन मध्ये सामील होण्यासाठी संध्या वासवे नामक महिलेच्या प्रभावाखाली भाग पडल्या. धर्मांतर करण्यासाठी मुलींच्या पालकांना मोठे आर्थिक आमिष दाखवले.
मुलींना मिशनच्या वसतिगृहात गैरवर्तनाला सामोरे जावे लागत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यांच्यावर शारीरिक मानसिक अत्याचार केले जात असल्याची बाब निदर्शनास आली. परदेशी नागरिक आल्यावर फाटके कपडे आणि वेडेवाकडे केस कापून त्यांच्या सोबत फोटो काढण्यास भाग पाडले. विद्यार्थिनींना हिंदू देवतांची पूजा करून न देणे याबाबत भारतीय मानवाधिकार परिषदेने अभ्यास करून तयार केलेला अहवाल पोलिसांना सुपूर्द केला. पुणे शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये CR नंबर 249 दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी गुन्हाही दाखल करण्यात आला. सदर तपासामध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनात आले. स्थानिक पोलीस प्रशासन व CWC चे अधिकारी या सर्वांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात धर्मांतर सारखे प्रकार होत आहेत. त्यामध्ये सदर संस्थेवर प्रशासक बसवण्याबाबत अनेक सामाजिक संघटना लोकप्रतिनिधी यांनी शासनाला पत्रव्यवहारही केला. परंतु सदर गंभीर बाबीकडे अद्यापही गांभीर्याने न पाहिल्यामुळे पालकांमध्ये पसरलेला तीव्र असंतोष आहे. याबाबत माननीय गृह विभाग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात यावी व त्याची चौकशी अहवाल शासनाला तात्काळ सादर करावा अशी मी मागणी करते. धन्यवाद. सभापती महोदया, सन्माननीय सदस्य उमाताई खापरे यांनी जी गंभीर बाब निदर्शनास आणली आहे, एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत या ठिकाणी याची चौकशी दिली जाईल आणि त्या संदर्भातले जे काही चौकशीतनं फॅक्ट्स बाहेर येतील त्यानुसार सगळी कडक कारवाई केली जाईल. सदरहू संस्थेच्या अनियमिततांच्या संदर्भात जर काही तक्रारी प्राप्त झाल्या असतील, विहित पद्धतीनं त्या तक्रारींवर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. ठीक आहे, आपण पुढच्या कामकाजाकडे जाऊया. शासकीय विधेयक माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. अध्यक्ष सभापती महोदय, किती नंबरचा विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे 20 क्रमांक 19 महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक 2024 विचारात घ्यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 19 महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक 2024 विचारात घ्यावे. प्रश्न असा आहे की विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 19 महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. आता मी विधेयक खंडशः सभागृहाला सादर करते. शिफारसी करावयाच्या असल्यास सदस्यांनी मांडाव्यात. खंड 2 व 3 अनुसूची खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग झाले. परिषदेने कोणती शिफारस केलेली नाही म्हणून परिषदेला कोणती शिफारस करावायची नाही अशा संदेशासह हे विधेयक विधानसभेकडे परत पाठवण्यात येत आहे. आता माननीय उपमुख्यमंत्र्यांची विनंती आहे 4 नंबरचं विधेयक, पण मी मध्यंतरी कुठलं तोच देते त्याच्यानंतर ते 4 नंबरचं घेण्याच्या आधी मी म्हणते असं माननीय दादा की हे कागदपत्र पटलावर ठेवून घेऊ आपण आणि मग ते घेऊ. तोपर्यंत त्यांना ते विधेयक बघायलाही संधी मिळेल विरोधी पक्षाला. त्यामुळे तो आपलाच घेते बिझनेस पुढचा. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने लिंग भाव अर्थसंकल्प विवरणपत्र व बाल अर्थसंकल्प विवरणपत्र सन 2024-25 हे प्रकाशन सभागृहाच्या पटलावर ठेवतो. सदर लिंगभाव अर्थसंकल्प विवरणपत्र जेंडर बजेट स्टेटमेंट व बाल अर्थसंकल्प विवरणपत्र चाइल्ड बजेट स्टेटमेंट सन 2024-25 हे प्रकाशन सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. सदर प्रकाशन विधानमंडळाच्या www.mls.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. याचं मी स्वागत करते, कारण अनेक वर्षापासून हे आपण मांडतो, परंतु अनेक वेळा कोणी विचारतं प्रश्न काय झालं, तर आम्ही दरवर्षी ते तपासून बघत असतो की नक्की त्या बजेट वाढलं का, त्याचं मूल्यमापन केलं जातं. तर या दृष्टिकोनातून हे अहवाल स्वागतार्ह आहे. मृद व जलसंधारण मंत्री. मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अधिनियम 2000 च्या कलम 41(1) व 39(4) अन्वये महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांचे सन
2015 ते 16, 16 ते 17, सन 17 ते 18 व सन 18 ते 19 या कालावधीच्या लेख्यावरील भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षण यांचा अलग लेखा अहवाल सभागृहावर समोर ठेवतो. वार्षिक लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. कामगार मंत्री महोदय, मी आपल्याला अशी विनंती करीन की खूप अहवाल आहेत, मी स्वतःच बैठका घेतल्या होत्या तर त्यानुसार आपले अहवाल आलेले आहेत, पण ते सगळे 27 ते 27 विषय वाचण्याच्या ऐवजी सगळ्यांसमोर बिझनेस आहे तर 1 ते 27 असं म्हणा तुम्ही. मुभा नाही, तुम्ही वाचताय बिझनेस अशी खात्री आहे मला. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम 1969 च्या कलम 7 च्या पोट कलम 3 अन्वये अनुक्रमांक 1 ते 19 वरील 19 माथाडी मंडळाचे एकूण 25 वार्षिक अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवतो. 1 ते 27 अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. ते 27 1 ते 27 माननीय सभापती महोदया, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र खाजगी सुरक्षक नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम 1981 च्या कलम 8 च्या पोट कलम 3 अन्वये अनुक्रमांक 20 ते 27 वरील झालं हे माथाडीच आहे. झालं ना, मी म्हटलं अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवले असे म्हटलं. ठीक आहे. आता अल्पसंख्याक विकास व औकाफ पणन मंत्री माननीय सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने राज्यातील फळे भाजीपाल्यावरील अधिनियम नियमन गुजरात याच्या धर्तीवर अथवा एपीएमसी मधील व्यापाऱ्यांनी नियमाचा बंधन घेऊ नका अशी मागणी राज्यातील व्यापाऱ्यांनी शासनाकडे करण्याबाबत या विषयावरील श्री नरेंद्र पाटील माजी विधान परिषद सदस्य यांनी विधान परिषद नियम 101 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचना क्रमांक 103 वरील चर्चेच्या वेळी दिनांक 21 जुलै 2016 मध्ये दिलेल्या आश्वासन क्रमांक 61 नुसार अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्याची मंजुरी द्यावी असे मी सभागृहास विनंती करतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. माहिती ठेवण्यात आली. आता माझी विनंती एक छोटे बिल आहेत 2-3 ती घेतली तर खूप. आता तुम्ही मला धर्मसंकटात टाकू नका. माझं घ्यायचं का 4 घ्यायचं मी कसं नाही, एका मिनिटात सांगतो. मग एका मिनिटात अगदी म्हणजे आपल्याला आवडेल असंच थोडंसं बिल आणलं आहे. महोदया, सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 4 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा आपल्या अनुमतीने मी प्रस्ताव मांडतो. या बिलामध्ये अतिशय महत्वाचे काही आपण बदल केलेले आहेत. आपल्याला कल्पना आहे की आपल्या धर्मदाय ज्या काही सेवा आहेत आता आपण सगळीकडे आपले लेखी रजिस्टर ठेवतो. आता सगळीकडे कम्प्युटरायझेशन झालं आहे, इलेक्ट्रॉनिक पद्धती आलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपण बदल करून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पुस्तके, निर्देश सूची आणि नोंदवह्या या ठेवण्याची तरतूद याच्यामध्ये आपण करतोय आणि त्याकरता इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं सिग्नेचरची देखील अप्रुव्हल आपण त्याच्यामध्ये देतोय. दुसरा त्यात बदल काय करतोय तर आता जे काही नवीन कायदे आले त्याच्यामध्ये जे आपले न्यायाधीश आहेत त्यांचे पदनाम बदलले आहेत. म्हणजे ज्याला प्रिन्सिपल जज म्हणायचं त्याला प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज म्हणतात. तर ते अनुषंगिक बदल आहे. म्हणजे पद तेच आहे, फक्त त्याचे जे पदनाम बदललेले आहेत ते पदनाम आपल्या कायद्यातही आपण या ठिकाणी बदलून घेतो. त्यासोबत या ठिकाणी कलम 5 मधील पोटकलम 2 मध्ये सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्या नियुक्ती संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये जे काही आपल्याला कोर्टाने सांगितलं होतं की किती पदं आपल्याला बाहेरून भरता येतील, किती पदं पदोन्नतीने भरता येतील, त्या अनुषंगाने फक्त तेवढ्यापुरतं ती तरतूद आपण केलेली आहे. 2 महत्वाच्या तरतुदी आहे की ज्या मला असं वाटतं की ज्याचं स्वागत या ठिकाणी होईल. त्याच्यामध्ये चेंज रिपोर्ट. आपल्याला कल्पना आहे की वर्षानुवर्ष चेंज रिपोर्ट चालतो. आपण 2017 साली एक अशा प्रकारची व्यवस्था केली होती प्रोव्हिजनल चेंज रिपोर्टची, तर ती चांगली चालली आहे.
पण तरी देखील प्रोव्हिजनल किती दिवस ठेवायचा, तो कधीतरी फायनल झालाच पाहिजे. म्हणून आता या कायद्याद्वारे चेंज रिपोर्ट मंजूर करण्याकरता 1 वर्षाचा कालावधी आपण ठेवतोय. त्यासोबत आता अनेक वेळा अनेक न्यास एखादी मिळकत विकायची आहे किंवा एखादी विकत घ्यायची आहे याकरता अर्ज करतात. वर्षानुवर्ष त्या अर्जावर निर्णयच होत नाही. शेवटी ते खरेदी विक्री करून टाकतात, मग पोस्ट फॅक्टो तिथे येतात, मग त्यांच्यावर फाईन होतो. त्याही संदर्भात असा अर्ज आल्यानंतर 6 महिन्याच्या आत या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे, अशा प्रकारचा आपण एक विषय केलेला आहे. आणि अजून एक छोटीशी जी काही आपण त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे, आपल्याला कल्पना आहे की आपण त्या धर्मदाय रुग्णालयाच्या ज्या खाटा आहेत त्याचं मॉनिटरिंग धर्मदाय आयुक्त करतात, पण आज ते जे मॉनिटरिंग होत आहे ते हायकोर्टाने एक स्कीम तयार केली आहे त्याच्या अंतर्गत होतं. त्याला कायद्यात कुठेही तरतूद नाही आहे. आणि म्हणून आपण कायद्यात आता तरतूद टाकतो आहे की धर्मदायाच्या अंतर्गत जेवढे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटल मधल्या ज्या खाटा आहेत त्या खाटांचं मॉनिटरिंग करण्याकरता स्कीम करण्याची काय म्हणतात तरतूद ही आपण आता या कायद्यामध्ये टाकतोय. आतापर्यंत कायद्यात ती नसल्यामुळे प्रत्येक वेळी कोर्टापर्यंत जावं लागायचं. कायद्याने एनेबलिंग अधिकार आता या ठिकाणी घेतोय, अशा प्रकारचं आहे. आणि बाकी मग जे काही जुन्या फी होत्या 50 रुपये होत्या त्या 200 रुपये केल्या. एवढंच फक्त याच्यामध्ये आपण ते आहे ना, ते आहे हे जे 6 महिन्यात आहे करेक्ट, ते 6 महिन्यात ते पण आहे, त्यालाही 6 महिन्यात केलेलं आहे. आणि म्हणून सभापती महोदया, सन 2024 चे विपवी क्रमांक 4 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक 2024 संमत करावे असा आपल्या अनुमतीने मी प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की ठीक आहे, बोलायला येते ना, डायरेक्ट बोलायला काय नाही, पण त्यांना बोलायचंय सगळ्यांना बोलल्यावरती. सभापती महोदया, एक अतिशय संवेदनशील असलेला विषय तुमच्या आमच्या सगळ्यांच्या याचा, आणि ज्याच्यातून सगळेच गेलोय आपण त्या धर्मादायाच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आपण आपलंच तो विभाग आहे, आपण त्यांना तेवढा सन्मानही करतो. परंतु जेव्हा 10-10 वर्ष 20-20 वर्ष आम्ही सफर झालेलो होतो, अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्था जी मी चालवतो, 18 वर्ष लागली त्या सगळ्याला. आणि खूप चांगला अतिशय पुढच्या भविष्यासाठी सगळ्यांना पथदर्शक असेही काही बदल आपण त्याच्यामध्ये आणलेले आहेत आणि त्याचं स्वागतच करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. सूचना अनेक येऊ शकतात, जशा जसं आपण पुढे जाऊ त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आपल्याला भासतील तशा त्या सूचना येतील. परंतु जो कालावधी निर्धारित केलेला आहे 1 वर्षाचा आणि 6 महिन्याचा, हे अतिशय चांगलं पाऊल सरकारने उचललेलं आहे. आणि मी तुमचं या बाबतीमध्ये मी तुमचं मनापासून धन्यवादही करतो आणि आभारही व्यक्त करतो की ही सगळ्यांचीच चिंता होती. आणि फक्त एवढी सगळी माणसं आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो, शैक्षणिक जीवनात काम करतो, तिथे मात्र आपण आरोपी सारखे तिकडे उभं राहतो. वर्षानुवर्ष फक्त जायचं, त्यांचं ऐकायचं, त्यांनी सुनवायचं आणि आपण परत जायचं. अशा हेतू जर वाईट असेल तर समजू शकतो, परंतु हेतू वाईट नसताना सुद्धा ह्या क्लिष्ट अशा सिस्टम मधून आपण सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आपलं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदनही करतो आणि आभारही व्यक्त करतो. बिलाचं स्वागत करत असताना एक गोष्ट आपल्याला नकारता येणार नाही, कारण त्याला ते ज्युडिशरी असल्यामुळे आपल्याला फार लिमिटेशन्स आहे की आपण इंटरव्हीन करू शकतो. ज्युडिशरीच आहे, आता त्याला तो अधिकारच दिलेला आहे. म्हणजे स्वतः आपण बोललो तर ते ऑन रेकॉर्ड आलं तरी देखील उद्या ते हायकोर्टात जाऊ शकतो. आणि म्हणून फार फार लिमिटेड स्कोप आहे की आपण त्यामध्ये इंटरव्ह्यू करू शकतो किंवा आपण बोलू शकतो. आणि ज्यावेळी काही त्यांना बदल करायचा असेल, देशामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल, ते आपल्याकडे यावं लागतं आणि आपण ते करून देण्याची भूमिका आपण घेतोय. आणि म्हणून याचा निश्चितपणे स्वागत आपण केलं पाहिजे. पण पुढच्या काळामध्ये अजून त्याला मॉडर्नाइज करत असताना पण फेसलेस कसं करता येईल का, हाही बघणं फार मोठ्या प्रमाणावरती. यासाठी मी जबाबदारीने सांगतो की अनेक वेळा काही व्यक्ती आणि मग त्याच्यात त्या लेवलला काही गोष्टी होतात आणि मग त्याचे दुष्परिणाम त्या संस्थेवरती होतात. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला बघता येईल का. वरळीमध्ये धर्मादाय आयुक्ताचं कार्यालय होतं, ती डेंजरस बिल्डिंग झाल्यामुळे ते डिमॉलिशन केलं. आता आपण टेम्पररी आपण करतोय. ते कार्यालयाच्या बाबतीत
आता आपली एवढ्या मोठ्या मोठ्या प्रमाणात आता आपण तर निर्णय घेतला की वानखेडे स्टेडियम पण आपण नवीन होऊन किती 2 लाख प्रेक्षकांचा आपण मनवणार आहोत असं ऐकतोय. तर आमची विनंती राहणार आहे की बा त्याही देखील मॉडर्नाइज आपण केलं आणि मग आपण जसं या सर्व जे अंतर्भूत आपण करण्याचं काम आपण केलेलं आहे. कुठची सुनावणी करत असताना 6 महिन्याची मुदत आपण जरी म्हटलं असेल तरी देखील ज्यावेळी त्याचा अर्ज आला तर ते ऑनलाईन सिस्टम आपण करू शकतो का, म्हणजे आता आहेत पण त्याला अजून करता येईल का. आणि तिसरं महत्वाचं आहे की इंटरनल प्रमोशन न झाल्यामुळे पण काहींकडे ऍडिशनल चार्ज किंवा काही असे जे अधिकारी आहेत, म्हणजे मी कोणाचे व्यक्ती म्हणून म्हणणार नाही पण त्याची ती केपेबिलिटी आहे की नाही हा प्रश्न होतो. पण अधिकारी अभावी किंवा प्रमोशन न झाल्यामुळे पण अनेक असे वेगवेगळे चार्ज आहेत आणि म्हणून त्याचाही देखील एकदा आढावा घेऊन आपण त्यातून काहीतरी चांगला निर्णय घ्याल अशी अपेक्षा. शशिकांत शिंदे. हा बिलाच्या संदर्भामध्ये तुमचं अभिनंदन करताना एकच मी तुम्हाला विनंती करणार आहे की तो एक चांगला निर्णय आपण घेतलेला आहे की रुग्णालय जे धर्मदाय रुग्णालय आहेत, मोठमोठे हॉस्पिटल आहेत, मी आता त्या कमिटीवर आम्ही आहोत, परंतु तिथं बघितलं तर फार मोठ्या प्रमाणात गैरकारभार होतो. म्हणजे रुग्णालयाची संख्या जी आपली आरक्षित आहे ती खोटी दाखवली जाते आणि त्याच्या प्रकारचे बिलं वगैरे केले जातात. याची व्याप्ती वाढवणं गरजेचं आहे. आपण फक्त धर्मदाय आयुक्तावर अवलंबून राहिलो की आतापर्यंत आम्ही बघितलेलं, आम्ही एखादी शिफारस केली तर दुर्दैवाने तिथे कोटा उपलब्ध नाही आणि गरिबांना जो आपण आरक्षित केलेला आहे तो लाभ मिळत नाही. मग याची पारदर्शकता करताना ह्या अधिकार क्षेत्रामध्ये वाढ करून जर एखाद्या हॉस्पिटलनी याच्या संदर्भात आतापर्यंत जेवढे हॉस्पिटल आहेत त्यातले 90% लोकांनी खोटे बिलं, खोटी रुग्ण दाखवलेले आहेत, त्याचा फायदा फक्त गरिबांनाच होण्यासाठी अजून याच्यावर काय कडक करणार आहात का याच्याबद्दल पारदर्शक करणं गरजेचं आहे. विक्रम काळे. शेवटी एकच सभापती महोदय, खरं म्हणजे ह्या विधेयक क्रमांक 4 हा जो काही विषय आहे याच्याशी आमच्या सर्व शिक्षक आमदारांचा अतिशय रोजचा संबंध आहे, तो शिक्षण संस्थेच्या माध्यमातून. आणि आदरणीय फडणवीस साहेब आमच्याकडे आपल्याकडे सुद्धा आम्ही वेळोवेळी निवेदन देतो, विनंती करतो की जरा फोन करता येईल का, चेंज रिपोर्ट मंजूर करायला लावा. म्हणजे जसं आपण सहकारी संस्थांमध्ये बहुमतानं निवडणूक झाली दुसऱ्या दिवशी आपण ती मंडळ कामकाजाला सुरुवात करताय, त्याला तो अधिकार आहे. इथं या धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयातले प्रतिनिधी निवडणुकीसाठी उपस्थित असताना आणि बहुमतानं निवडणूक झाल्यावर सुद्धा निवडून आलेल्या मंडळाला काम करता येत नाही दुसऱ्या दिवसापासून, तर त्याच्यामध्ये आपल्याला तातडीची सुधारणा करणं गरजेचं आहे की जे बहुमतानं आणि प्रतिनिधी समोर निवडणूक अधिकृत झालेली असताना जर ते निवडून आले बहुमतानं तर त्यांना दुसऱ्या दिवसापासून कामकाज करायला परवानगी दिली पाहिजे. ही सुधारणा मागे केली पण त्यातला थोडासा भाग राहिलाय, ती आपण करावी ही माझी विनंती आहे. आणि 1 वर्ष सुद्धा मंत्री महोदय खूप झाले, 1 वर्ष आता बहुमताने निवडून आल्यावर चेंज रिपोर्ट मंजूर करायला वर्ष कशाला पाहिजे, कारण वर्ष दिलं की ते दुसरे मंडळी परत त्याच्यामध्ये वाद घालतात आणि ते वर्षाचे 25 वर्ष घेतात. आता आपल्याला पण अनुभव आहे, आपण केलं हे तर आम्ही स्वागत करतो सगळ्या शिक्षक आमदारांच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षण संस्थांच्या वतीने मी आपलं अभिनंदन आभार व्यक्त करतो. पण एवढी सुधारणा केली तर मला वाटतं, कारण याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होतो, गुणवत्तेवर होतो. मुख्याध्यापक भरता येत नाही, पदोन्नती देता येत नाही, त्या संस्थेला काही कारभार करता येत नाही, तेव्हा या बाबतीत निर्णय घेतला तर बरं होईल अशी माझी विनंती आहे. आपलं धन्यवाद उपमुख्यमंत्री महोदय. 1 वर्षाची मुदत आपण टाकली. फक्त माझी विनंती एवढी आहे उपमुख्यमंत्री महोदय, एकच विनंती, 1 वर्षाच्या आत जर का ते झालं नाही तर डीम टू बी मंजूर करता येईल का आपल्याला? कारण काय होतंय आता कुठलाही जज अशी रिस्क घेत नाही, त्यामुळे 1 वर्षाच्या आत जर का झालं नाही तर डीम टू बी मंजूर करता येईल का, एवढी सुधारणा करता येईल का बघ. महोदय, काही चांगल्या सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत. मुळात आपण पहिल्यांदा ज्यावेळेस 2018 साली काही सुधारणा केल्या होत्या तर त्यात आपण असं म्हटलं होतं की प्रोव्हिजनल म्हणजे जिथे कंटेस्ट होणार नाही तिथे प्रोव्हिजनल मान्यता द्या. आता हा जो 1 वर्षाचा जो मुदत टाकली आहे, कंटेस्ट झालं तर 1 वर्षात द्यायचं आहे, कंटेस्ट नाही झालं तर लगेच द्यायचं आहे. एक विहित मर्यादा आपण ठेवली आहे, काहीतरी ती 60 दिवसाची जी काही असेल, मागच्याच काळात केलं होतं ते 90 दिवस. 90 दिवसामध्ये जर कंटेस्ट झालं नाही तर ऑटोमॅटिकच त्याला त्या ठिकाणी मान्यता मिळणार आहे. पण जर कोणी त्याच्या विरुद्ध कंटेस्ट केलं तर आता डीमची गरजच नाही. याचं कारण काय आहे की 1 वर्षात त्याला त्याचा निकाल द्यावाच लागणार आहे. आतापर्यंत कायदा नव्हता, या कायद्याने आता
1 वर्षात देणं त्याच्याकरता कंपल्सरी केलंय. दुसरं, या ठिकाणी आपण जे मॉडर्नायझेशनच्या संदर्भात सांगितलं ते देखील आता चांगले ऑफिसेस वगैरे तयार करणं याचा देखील प्लॅन जो आहे हा निश्चितपणे आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि ते बहुमतच असतं, तो काही प्रश्न नाही. ते काय आहे त्याचा विचार करू, प्राधिकरण करता येईल का, कारण ठीक आहे त्याचाही विचार करू, प्राधिकरण करता येईल का. आणि याच्यामध्ये जो धर्मदायचा विषय आलेला आहे, तर आता आपली जी स्कीम आहे ती स्कीम हायकोर्टाच्या एका निर्णयाप्रमाणे आपण फ्रेम केली आहे, पण कायद्यात अशा प्रकारच्या स्कीमची तरतूदच नाहीये. म्हणून आता पहिल्यांदा आपण तरतूद केलेली आहे. आणि या सभागृहाच्या माहितीकरता मी सांगतो की मी स्वतः याच्यामध्ये मागच्या काळात लक्ष घातलं. आपण आता धर्मदाय रुग्णालयाचा एक कक्ष 7व्या मजल्यावर मंत्रालयात सुरू केलेला आहे. तिथे महाराष्ट्रातल्या कुठल्या रुग्णालयामध्ये किती जागा आहेत, आता किती रिकाम्या आहेत याची सगळी माहिती असते. तिथे आपले लोक बसलेले असतात. कुठल्याही सदस्याला एखादा गरीब रुग्ण आला, जसं आपण मुख्यमंत्री सहायता निधीची मदत घेतो तशीच आपण तिथली देखील मदत आपल्याला घेता येईल. तिथे आपल्याला जर आपण रेफर केली केस तर ते आपल्याला सांगू शकतील, समजा पाठीचं ऑपरेशन करायचं आहे, गुडघ्याचं करायचं आहे, अजून काही करायचं आहे तर मुंबईत करायचं असेल तर मुंबईत या रुग्णालयामध्ये ते करता येईल. इथे आपल्या हिश्श्याच्या म्हणजे धर्मदाय हिस्स्याच्या जागा किंवा पैसा हा आता प्रलंबित आहे, रिकामा आहे अशा प्रकारची. आणि हे सगळं आपण डॅशबोर्डवर आणलेलं आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी डायनॅमिक डॅशबोर्ड आहे ज्याच्यावर आपल्याकडे ही सगळी माहिती असते. म्हणून हे स्ट्रीमलाईन आपण केलेलं आहे. या कायद्याने त्याला आता कायदेशीर अधिकार मिळतील आणि त्यातनं ही जी रुग्णालय वेगवेगळ्या प्रकारचं जे काही त्या ठिकाणी खोटेपणा करत असतात तो त्यांना बऱ्याच प्रमाणात करता येणार नाही. मी पूर्णच निघून जाईल असं म्हणत नाही, कारण त्याला वेळ लागेल, पण तो करता येत नाही. मी सभागृहाला विनंती करतो की आज आपण हे जरी मंजूर केलं तरी आपल्या अजून काही सूचना असतील तर द्या, कारण आपल्याला ही व्यवस्था सुधारणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यातले अर्धे जे काही आपले चॅरिटीतले जे अधिकारी आहेत हे जजेस असतात आणि अर्धे लोक आपल्या सेवेतले असतात. त्याच्यामुळे त्यातले सगळे अधिकार आपल्याकडे नाही आहेत. काही अधिकार हायकोर्ट रजिस्ट्रीकडे आहेत. ते रजिस्ट्री त्या बदल्या करते, ते त्या संदर्भातला निर्णय करतात. तरी देखील कायदा बनवणं आपल्या हाती असल्यामुळे कायद्यातनं ज्या काही त्याच्याकरता चांगल्या गोष्टी करता येतील ती करण्याची आपली पूर्ण त्या ठिकाणी इच्छा आहे. त्यामुळे यानंतरही सभागृहातल्या कोणीही जर त्या संदर्भात मला पत्र दिलं तर तशा प्रकारचे अजून काही सुधारणा करायच्या असतील तर त्या निश्चितपणे केल्या जातील. आपण सर्वांनी याला जे समर्थन दिलंय त्याबद्दल मी निश्चितपणे आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि सभागृहाने एकमताने याला मान्यता द्यावी अशी विनंती करतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधान क्रमांक 4 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे क्रमांक 4 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात ठीक आहे, होयचे एकमत आहे. मी असं तुम्ही म्हणावं म्हणूनच मुद्दा म्हटलं बहुमत. काय झालं? पुढचं वाचायचं राहिलं उपमुख्यमंत्री महोदय, पुढचं मांडायला लागेल ना. मग सायटेशन दादा द्या. अहो थांबा तर मला पूर्ण करू द्या प्रोसेस. नाही प्रोसेस पूर्ण करू द्या, असं नका करू. अहो असं नाहीये, तुम्ही थांबा जरा 2 मिनिटं. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 13 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 13 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग झाले. मंत्री महोदयांना बोलवा. सभापती महोदय, सन 2024 चे क्रमांक 4 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक 2024 संमत करावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव. दुसरे उपमुख्यमंत्री असण्याचा हा फायदा आहे. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 4 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. मी शेवटी एक वाक्य नंतर सांगणार आहे, त्यामुळे जरा थांबा 2 मिनिटं. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधान परिषद
विधेयक क्रमांक 4 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वास व्यवस्था सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे. विधेयक संमत झाले. माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्री महोदय, अतिशय चांगलं वातावरण झालं. तुम्ही मांडलं, त्या बिलामध्ये ती गरज होती, सगळ्यांनी मान्य केलं. परंतु एक आश्वासन आपण मला सभागृहात इथे दिलं होतं, ते म्हणजे मी असं सुचवलं होतं की ज्या ज्या धर्मादाय संस्थांपैकी जे देवस्थान आहेत त्या देवस्थानांवरती महिलांना 30-33% किंवा 50% प्रतिनिधित्व असलं पाहिजे. कारण देवाची पूजा अर्चा करणं, बाकीच्या सगळ्या भावभावना याच्यामध्ये स्त्रिया बरोबरीने किंवा काही ठिकाणी तर पुढाकार घेऊन काम करतात आणि सरकार विचार करेल असं आपण सांगितलं होतं. तर धर्मादाय संस्थांच्या या संदर्भामध्ये आपण सकारात्मक विचार कराल का, असं इथे मी आपल्याला निश्चित सभापती महोदया, कदाचित ते थोडं मागे पडलं असेल, पण मी आता तात्काळ सूचना देऊन त्या संदर्भात निर्णय करण्याकरता जो काही प्रस्ताव आहे तो मूव्ह करायला सांगतो. धन्यवाद. आणि एक आपल्याला दादांनीच माझ्या निदर्शनास आणून दिलं की हे जे बिल छापलं गेलं आहे ते दादांनी का मांडलं, तर आपण जर बिलाच्या शेवटी बघितलं तर तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहिजे, तिथे अजित पवार छापलं गेलं. ठीक आहे, त्यांचं 18 क्रमांकाचं विधेयक करून घ्या ना, त्यांचं कराचं विधेयक आहे ना, जरा कंटिन्युटी राहते ना. सभापती महोदय, विधानसभा संमत केलेले सन 2024चे 20 क्रमांक 18 महाराष्ट्र कर विषय कायदे विधेयक 2024 विचारात घ्यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. सभापती महोदय, अतिशय तसं बघितलं तर अर्थसंकल्प सादर करत असतानाच आम्ही राज्य सरकारने जाहीर केलेलं होतं आणि त्याच्यामुळं त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता हे बिल आणणं क्रमप्राप्त होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958च्या कलम 39, 48 आणि 50 मध्ये सुधारणा करण्यासाठी सदर विधेयक सभागृहामध्ये मांडण्यात आलेलं आहे. आणि सभापती महोदय, मागे आपण जे ते दस्तऐवज करायचो त्याच्यामध्ये कमी पडलेल्या मुद्रांकावर दरमहा 2% दराने दंड वसूल करायची तरतूद आहे. आता याच्यामध्ये आपण नोंदणी न झालेल्या दस्तऐवजांच्या बरोबर नोंदणी झालेल्या दस्तावर देखील या कलमाने दंडाची कारवाई करणे शक्य आहे. म्हणून या अधिनियमात कलम 33A चे नवे कलम समाविष्ट करण्यात आलेले आहे. नोंदणी न झालेले परंतु निष्पादित दस्तऐवजांच्यावर 2% दंडाची तरतूद पूर्वीपासून कलम 39 मध्ये अस्तित्वात होती. आता मात्र सभापती महोदय, आपण 33 अंतर्गत नोंदणीकृत दस्तऐवजाबाबत 2% ऐवजी 1% शास्तीची तरतूद नव्याने समाविष्ट करतो. म्हणजे ते 24%च्या ऐवजी आता 12%वर आणलेलं आहे. तसंच नोंदणी झालेल्या दस्तास कमी मुद्रांक शुल्क भरल्याने निष्पन्न झाल्यास मुद्रांक शुल्काच्या फरकाच्या रकमेवर दस्त निष्पादित केल्याच्या तारखेपासून आकारण्यात येणाऱ्या 2% ऐवजी 1% कमी होईल दंड, आणि दंडाचे दर कमी केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि पक्षकारांवर देखील शास्तीबाबत दिलासा मिळणार आहे. सभापती महोदया, आणि मुद्रांक अधिनियम कलम 48 मध्ये मुद्रांक शुल्क परतावा मिळण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधीची तरतूद पण केलेली आहे. या तरतुदीमध्ये 6 महिन्याचाच कालावधी ठेवलेला होता, पण आता त्या 6 महिन्याच्या मजकुराऐवजी 1 वर्षाची सुधारणा आपण त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि ही 1 वर्षाची केलेली असल्यामुळं मुद्रांक परतावा अर्ज करणं आणि मुद्रांक परतावा मिळण्याचं थोडस सर्वांना नागरिकांना आणि पक्षकारांना सोयीचं होणार आहे. आणि अर्ज करण्याच्या कालावधीमध्ये देखील वाढ केलेली आहे, त्याचाही नागरिकांना दिलासा सभापती महोदय मिळणार आहे. तसंच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. ही सुविधा कार्यान्वित 24 तास उपलब्ध होणार असल्यामुळे नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाण्याची पण गरज भासणार नाहीये. तसंच मुद्रांक अधिनियम 50 मध्ये पोटनियम 2 मधील 6 महिन्याचा हा मजकूर तो आता 1 वर्षाचा मजकूर दाखल करण्यात आलेला आहे. या सुधारणामुळे देखील आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं क्रमप्राप्त होतं आणि म्हणून सभापती महोदया हे दुरुस्ती केलेली आहे. हे तसं बघितलं तर पक्षकारांच्या दृष्टीनं आणि नागरिकांच्या दृष्टीनं अतिशय चांगलं असं बिल आहे. सभागृहाने संमत करावं अशी विनंती. याच्यात काय बोलायचं तुम्हाला? हा प्रस्ताव असा की काय असं याच्यात बोलायचं नसतं बिलामध्ये. ते असलं तरी कर विधेयक
दुःखी आहे की आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगताना 2दा वेळा 3दा वेळेस सांगितलं दिलासा मिळणार आहे. असा दिलासा सर्वांना मिळावा असं पण काहीतरी विचार पुढे करा. कर भरा व्यवस्थित. काय याच्यावर थांबा तुम्ही. आज तुम्ही काय कधी सभागृहाचं पाहिलंय कामकाज? आता इतके सिनियर मेंबर्स आहात तरी असं करताय. असं नाही, तुम्ही नवीन आहात, खाली बसा. प्रस्ताव असा आहे की विधानसभेने संमत केलेले सन 2024 विधेयक 20 क्रमांक 18 महाराष्ट्र कर विषयक कायदे सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे. मंत्री आता बोललेले आहेत. प्रश्न असा आहे की विधानसभेने संमत केलेले सन 2024 20 क्रमांक 18 महाराष्ट्र कर विषयक कायदे सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे. काय अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. आता मी विधेयक खंडशः सभागृहाला सादर करते. शिफारसी करायच्या असल्यास सदस्यांनी मांडाव्यात. खंड 2 ते 5 अनुसूची खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग झाले. परिषदेने कोणतीही शिफारस केली नाही म्हणून परिषदेला कोणती शिफारस करायची नाही अशा संदेशासह हे विधेयक विधानसभेकडे परत पाठवण्यात येत आहे. आता पुढचं कामकाज काय आहे? अशासकीयचं थांबा. अशासकीय विधेयक ठराव समितीचे मग ऑफिशियल बिझनेस कम्प्लीट करून घ्या ना. चला सरनाईक वाचा. जे बिझनेस तुम्ही वाचता ना त्याच्यात मध्ये मध्ये कुठे लिहिलंय का असं तुम्ही उभं राहायचं कुठे? थांबा जरा, हे घ्या. नाही 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 खाली बसा. नाही घेते पण आधी जरा पद्धतशीरपणे जाऊ दे मला. चला सरनाईक बोला, वाचा. महोदया, मी आपल्या अनुमतीने अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करतो. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजीच्या कामकाजाच्या क्रमात दाखविण्यात येणाऱ्या अशासकीय कामकाजास द्यावयाचा वेळ ठरवण्याकरिता गुरुवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी समितीची बैठक झाली. अशासकीय कामकाजासाठी एकूण 150 मिनिटाचा वेळ उपलब्ध आहे. 3 अशासकीय विधेयके पुनर्स्थापनेसाठी दर्शवण्यात येणार असून मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी बॅलेट मधील प्राधान्य क्रमांकानुसार आलेले 3 अशासकीय विधेयकांना चर्चेसाठी खालील प्रमाणे वेळ नेमून देण्यात यावा अशी शिफारस समितीने केलेली आहे. पुनर्स्थापनार्थ 1 सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 2 महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक 2024 श्री सुनील शिंदे विधान परिषद सदस्य यांचे 5 मिनिटापेक्षा जास्त नाही. 2 सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 6 महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांची त्यांच्या माता पित्यांच्या प्रति जबाबदारी उत्तरदायित्व तसेच देखभाल या संदर्भातील मानांकनाबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक 2024 श्री अंबादासजी दानवे विधान परिषद सदस्य यांचे 5 मिनिटापेक्षा जास्त नाही. 3 सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 7 महाराष्ट्र राज्यात दुय्यम पशु वैद्यकीय परिषद स्थापन करण्याबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक 2024 श्रीमती मनीषाताई कायंदे विधान परिषद सदस्य यांचे 5 मिनिटापेक्षा जास्त नाही. यामध्ये बॅलेटद्वारे ठरवण्यात आलेल्या प्राधान्य क्रमांकानुसार अशासकीय विधेयके 1 सन 2023 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 4 महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक 2023 मान्य श्री अंबादासजी दानवे विधान परिषद सदस्य यांचे 45 मिनिटापेक्षा जास्त नाही. 2 सन 2023 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 6 महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन सुधारणा विधेयक 2023 श्री अंबादासजी दानवे विधान परिषद सदस्य यांचे 45 मिनिटापेक्षा जास्त नाही. 3 सन 2023 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यात लैंगिक गुन्ह्यांना प्रवृत्त करणाऱ्या जाहिरात फलक लावण्यास समाज माध्यमावर व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास प्रतिबंधक करण्याबाबत विधेयक क्रमांक 2023 श्री अंबादास दानवे विधान परिषद सदस्य यांचे 45 मिनिटापेक्षा जास्त नाही. महोदया, अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सभागृहात संमत आहे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की अशासकीय विधेयक आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सभागृहात सादर झाले आणि मी हे प्रतिवृत्त सभागृहात संमत आहे. भाषण झाले तुमचा. प्रश्न असा आहे की अशासकीय विधेयके
ठराव समितीचे प्रतिवृत्त सभागृहात संमत आहे काय? अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, प्रतिवृत्त संमत झाले. आता मी विशेष उल्लेख पण वितरित करायला दिलेले आहेत. तोपर्यंत बाई जगताप बोला. आभारी आहे सभापती महोदय. आपला शासनाचा एक महत्वाचा निर्णय झालाय आणि त्या निर्णया माध्यमातून 8 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील, इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क याच्यामध्ये 100% सवलत देण्याच्या योजनेत लाभ देण्यात आला आहे. हे चांगलं आहे, परंतु ह्या ज्या आहेत पुढे पदव्युत्तर पदविका ज्या आहेत आपल्या त्याच्यामध्ये ही सवलत मिळत नाही. आणि म्हणून माझी विनंती राहील की मुलींच्या शिक्षणाचा हा प्रश्न आहे, पदवीपर्यंत त्यांना ती 100% सवलत देण्यात आलेली आहे. तशीच सवलत पदव्युत्तर सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये सुद्धा ती मिळावी अशा पद्धतीचं मी या ठिकाणी आपल्या समोर हे नमूद करत आहे आणि सरकारने याची दखल घेऊन याच्यामध्ये ती सुधारणा करावी ही माझी विनंती आहे. आता मला असं वाटतं आपण 2 वाजलेले आहेत. एक घोषणा आहे. आपणास विदित आहेच की महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त अमोल मिटकरी, लक्ष द्या, शतक महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचा एक भाग म्हणून देशाचे माननीय उपराष्ट्रपती महोदय गुरुवार दिनांक 11 जुलै म्हणजे आज संध्याकाळी 5 वाजता विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना विधानसभा सभागृह येथे मार्गदर्शन करणार आहेत. आपल्याला अनायसे विधानसभेत जाण्याची सगळ्यांना संधी आहे भाषणापुरती. तरी कृपया सर्व सदस्यांनी उक्त कार्यक्रमास उपस्थित राहावे. आणि मग मी सकाळी जी आपल्याला विनंती केलेली आहे की 6:30 वाजल्यापासून आपण लक्षवेधी परत घेऊया. आणि आता मला असं वाटतं की आपण विशेष उल्लेख एकतर घेऊन किंवा अगोदर 2 ते 2:30 जेवणाची सुट्टी घेऊया आणि 2:30 आल्यावर विरोधी पक्षाची, चला ना 1 मिनिट ऐका, विरोधी पक्षाची सूचना अशी आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जे सत्ताधारी पक्षाचे लोक राहिलेले आहेत त्यांना काही बोलायचं आहे का? तर तुम्हाला कोणाची नावं राहिली असेल, बोलायचं असेल तर मला 2:30च्या आत सांगा, नाहीतर तो प्रस्ताव संपला असं आपण गृहीत धरू. कारण तुमच्या बाजूचे सगळे लोक बोलून झालेले आहेत तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाच्या बाजूने, बरोबर. मग आता राजेश राठोड बोलायचे का त्याच्यावर तुम्हाला? अहो नाही हो, थांबा जरा, मी शेतकरी प्रश्न बोलते ना, ते कायदा. मग ठीक आहे ना, मग आपण असं करू, सत्ताधारी पक्षाची कोणाची नावं आली माझ्याकडे 2:30 वाजेपर्यंत बोलायचंय म्हणून राहिलेली, ज्यांनी नावं दिली होती पण राहिली तशी, तर आपण ती नावं घेऊ, नाहीतर उत्तर घेऊ आपण. अहो तुम्ही पूर्ण माझं होऊ द्या त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर आपण उत्तर घेऊ. जसं धनंजय मुंडे साहेब आणि यांना संबंधित मंत्री महोदयांना आपण निरोप देऊया आणि त्याच्यानंतर आपण पुढचं कामकाज काय करायचं ते ठरवूया. माझी इच्छा होती की अंतिम आठवडा प्रस्ताव सुरू झाला तर चांगलं होईल, कारण उद्या तुम्ही सगळे त्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मध्ये असणार आहात. त्यामुळे आज सुरू झाला तर बाकी सदस्यांना जे बोलायचे दोन्ही बाजूच्या त्यांची भाषणं आज होत राहतील. म्हणून त्यामुळे माझी विनंती तुम्हाला राहील की 2:30 वाजता तुम्ही अंतिम आठवडा प्रस्ताव सुरू केलात तर चांगलं होईल. असं अभूतपूर्व परिस्थिती आहे की मीच तुम्हाला आग्रह करते अंतिम आठवडा प्रस्ताव सुरू करा, कारण उद्या वेळ होणार नाही. तर आता ते बघून आपण ठरवू मधल्या वेळात आपण 2:30 वाजता. हा बोला. असं आहे की विशेष उल्लेख 2:30 नंतर घेऊ आपण. आपली सूचना जी आहे ऐकते मी, सगळ्यांना ठरवते. याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की 260चे आमचे प्रस्ताव कायदा सुव्यवस्था 2 बाकी आहेत आणि आता शेवटचा अंतिम आठवडा आहे. आपली जर सूचना असेल अंतिम आठवडा आणि ते सगळं एकत्र करूनच ते करावं. फक्त सूचना एकच आहे की त्याच्यातला एखादा विषय जर याच्यात नसेल तर मग त्याच्यावरती कोणी ऑब्जेक्शन घेऊ नये की या ठरावातला भाग नाहीये, तुम्हाला बोलता येणार नाहीये किंवा काय नाहीये. तर तो नाही, तो कुठला असेल विषय त्याच्यावर अवलंबून आहे. मला सावध भूमिका घ्यायला पाहिजे. कुठला विषय असणार आहे त्याच्यामुळे पण तुम्ही काय. अरे मी म्हणतो 3 प्रस्ताव तर होणार नाहीच आहेत, उद्याचा एकच दिवस बाकी आहे. त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा घ्या आणि एखादा विषय असा आला दुसऱ्या एकच दिवस बाकी आहे की ज्याच्यावरती आता सगळे दोन्ही बाजूचे लोक बोलणार आहेत. त्याच्यामुळे त्याचं फक्त एक हे ठेवा की सगळ्यांना बोलायला मिळू देत, म्हणजे काय विषय तो आज आणि उद्या 2 दिवस याच्यावरती एक विषय होऊन जाईल आणि एकदमच त्याचा 2:30 वाजता विशेष उल्लेख घेऊ. 2:30 वाजता विशेष उल्लेख घेऊया
आणि आधी त्या ठेवणारे मध्ये ठेवली नव्हताना बाहेर गेला होता त्या ठेवलेत बरेचसे. त्याच्या आता नको. नाही आपल्याला ऐका जरा पुढच्या विधानसभेच्या कार्यक्रमाची थोडी मला तयारीची पाहणी करायची आहे, तिथलाही सगळं व्यवस्था आहे. तर आपण आता थांबूया आणि अडीच वाजता विशेष उल्लेख घेऊ. 2:40ला 2:45ला विशेष उल्लेख घेऊ आणि मग पुढचं कामकाज करू. चला. तुम्हाला काय जायचंय का? असं नसतं मग औचित्य आज दिले म्हटलं दिवसभर बसा तुम्ही.